हां सर. हां सर. तुम्ही चालू करा. तुम्ही ऑफलाईन दाखवा. नेटवर्क. हॅलो. नाही सर, अजून नाही. नाही. एक मिनिट. हां सर, सुरू करा सर. येतो का आवाज? येतो ना आवाज आता? येतोय आवाज? येतो. यस यस, कंटिन्यू सर, कंटिन्यू. कंटिन्यू ना. थोड़ा वाइब्रेशन जरा ज्यादा दो. और आउटर साइड से ड्राफ्ट वॉल का बाहर का हिस्सा है जो वो निकल. ड्राफ्ट वॉल का आउटर साइड. बाकी लोग अनम्यूट करो प्लीज अनम्यूट करो. आवाज येतोय मला. बहुत अरे सारखं ऑर्गनायझर करणं म्यूट का होतं काय कळत नाही. आता येत असेल. परत म्यूट झालं होतं. हॅलो, येतोय आवाज आता? हॅलो हॅलो हॅलो. सर येतोय आवाज, येतोय. ओके ओके. नारोकर साहेब धन्यवाद. आपल्या प्रयत्नाने आपण पुन्हा एकदा लर्निंग फ्रॉम द फेल्युअर्स हा विषय जो ठरवला होता त्याचा वेबिनार तुम्ही ऑर्गनाईज केल्याबद्दल धन्यवाद. सर्व पार्टिसिपंटचं मी स्वागत करतो. तसंच कोल्हे साहेब, लांडेकर साहेब, हिरे साहेब, इतर जे माझे सहकारी या ठिकाणी बोलणार आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो. तिवरे डॅमचं जे काही आपलं फेल्युअर झालं 2 जुलैला मागच्या वर्षी, त्याच्यानंतर एक समिती नेमली होती. त्या समितीचं मी अध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्या समितीचा अहवाल शासनाला सादर झालेला आहे. तो अद्याप स्वीकारलेला नाहीये. तर आजची जी आपली चर्चा आहे ती फक्त तांत्रिक बाबीशी मर्यादित राहील आणि या चर्चेमध्ये जे काही आपण मुद्दे मांडू ते आपले कॉन्फिडेन्शियल आहेत आणि याच सेमिनार पुरतं ते मर्यादित राहावेत अशी मी सगळ्यांना विनंती करेन. कारण शासनाचे वेगळे व्ह्यूज असू शकतात त्याच्यामुळे आमचा जो अहवाल आहे त्या अहवालापेक्षा वेगळी भूमिका शासन घेऊ शकतं.
आपण आज जी चर्चा करणार आहोत ती तांत्रिक चर्चा आहे. नेक्स्ट घ्या, नेक्स्ट. हॅलो. हा, आपले जे काही नॉर्मली जे काही फेल्युअर्स होतात हे माझं असं नेहमी म्हणणं असतं की एनी सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरचं जर फेल्युअर असेल तर दॅट इज ऑलवेज अन इंजिनिअरिंग फेल्युअर. इट मे बी बिकॉज ऑफ द डिझाईन, इट मे बी बिकॉज ऑफ द मेंटेनन्स. तर काही कारण असले तरी ते इंजिनिअरिंग फेल्युअर असतं, एक्सेप्ट जर खूप मोठा भूकंप झाला, इफ देर इज अ अर्थक्वेक, फ्लड्स आले, काही अनप्रेसिडेंटेड हायड्रोलिक ऍक्शन झाल्या आणि आपण ज्या फोर्सेससाठी ते स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे त्याच्यापेक्षा ऍडिशनल फोर्सेस जर अप्लाय झाले जे आपण इमॅजिन केलेले नव्हते किंवा जे आपल्या हातात नव्हते, जे अननॅचरल किंवा ते नॅचरल होते, तर अशा केसमध्येच आपले इंजिनिअरिंग फेल्युअर होऊ शकतात. परंतु अर्थक्वेक, फ्लड्स हे या खूप रेअर गोष्टी आहेत. आतापर्यंत जे आपण फेल्युअर बघितले तर दे आर ऑल basically engineering failure. There are various reasons for the engineering failures. The first is insufficient and typically wrong design of the structures. जे आपण डिझाईन करतानाच काही चुका केलेल्या असतील. डिझाईन बरोबर आहे, सगळं व्यवस्थित आहे, बट we were not in a position to execute the structure as per the design because of the lack of supervision. And secondly, there may be lacuna in the quality of the structures. And third important reason is timely maintenance of all these structures for the during its lifetime for the health of the structure. Next. Next, please. तिवरे डॅमचं जे फेल्युअर झालं ते 2/7/19 ला झालं. त्यावेळी डॅम साईट वरती 77 mm चा रेनफॉल होता आणि तिथे एक रिज लाईन आहे कोयनाच्या डॅमच्या बाजूला नवजेची. There the rainfall was 190 millimeter. The casualties were 21. हे जस्ट मी मेन्शन याच्यासाठी केलंय की कुठल्याही फेल्युअरचं गांभीर्य खूप सिरियस असतं. प्रॉपर्टीचं नुकसान होतं, मनुष्यहानी होते, प्राण्यांचं नुकसान होतं, जीवितहानी होते. तर आपल्या स्ट्रक्चरचं जे काही लाईफ आहे त्या संपूर्ण लाईफ मध्ये एकदा सुद्धा फेल्युअर होता कामा नये, अशा प्रकारचं आपलं डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी असली पाहिजे, म्हणून मी हे फक्त मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट. नेक्स्ट प्लीज. आता तिवरे डॅम बद्दल आपण बोलू टेक्निकली. सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट अशी आहे की या डॅमच्या कन्स्ट्रक्शनची क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट अशी होती. म्हणजे या डॅमला अनेक अधीक्षक अभियंता आणि चीफ इंजिनियर्सनी व्हिजिट केलेली आहे. त्यांच्या इन्स्पेक्शन नोट्स आहेत. मोडक साहेब होते आपले, मोडक साहेब चीफ इंजिनियर जलसंधारण असताना त्यांनी सुद्धा CS मोडक म्हणजे जे आपले सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांची सुद्धा इन्स्पेक्शन नोट आहे की क्वालिटी ऑफ द डॅम वॉज व्हेरी गुड. आणि I do agree that quality of the casing, hearting, pitching, everything was very good. Even the structure quality was good. Vertical wale was good, downstream structure was good. But the only component because of which this failure took place was the approach conduit of the irrigation outlet. आता अप्रोच कंड्यूटचं जे काही फेल्युअर आहे, ज्याच्यामुळे हे फेल्युअर झालं त्याचं कारण आपण आता समजून घेऊ. त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की बेसिकली हा अप्रोच कंड्यूट जो आहे हा UCR मेशनरी मध्ये कन्स्ट्रक्ट झालेला आहे आणि त्या एंटायर सिस्टीम मध्ये म्हणजे जे काही इरिगेशन आउटलेट आहे त्या तिवरे डॅमचं, त्याच्या डॅमच्या कॉन्ड्युट्स मधून, गेट मधून आणि आजूबाजूच्या भागातून गेल्या 3-4 वर्षापासून सीपेज पण त्याचं दिसत होतं. परंतु त्या जलसंधारण विभागाकडे अशी कुठली ऑर्गनाइज सिस्टीम नाहीये की त्याचं प्री मान्सून, पोस्ट मान्सून डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशन कडनं प्रॉपरली इन्स्पेक्शन होतील आणि त्याच्यावरती रेमिडियल मेजर्स घेतली जातील असं इन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जलसंधारण विभागात नाहीये जे आपण सजेस्ट केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. नाउ सी फ्रेंड्स, हे जे लेफ्ट साइडला सेक्शन आहे हा दिस इज अ सेक्शन ऑफ द कॉन्ड्यूट. Before we go into the details of this conduit, one point I just want to mention कि there were three aspects of this failure. One is
normally all MI tanks are designed with the MI manual. So naturally, this design also was done by CDO, and this is done as per the MI manual. Now, there were two large variations while adopting this MI manual, which were not properly attended by the then chief engineer while giving sanction to the general layout. Also, this was not rightly pointed out by the CDO. What was that issue? आपण जर MI मॅन्युअल मध्ये MI चा जर सेक्शन बघितला तर हा जो कॉन्ड्यूट आहे इरिगेशन आउटलेटचा एक वेल असते आणि ती जी वेल आहे ती वेल स्टार्ट होते क्रॉस सेक्शन मध्ये त्या ठिकाणी तुमचा हार्टिंगचा टू आलेला असतो अपस्ट्रीमचा. सो दिस एंटायर स्ट्रक्चर ऑफ द अप्रोच कॉन्ड्यूट टू द अप्रोच कॉन्ड्यूटचा जो फेस आहे अपस्ट्रीमचा तिथपासून तर वेल पर्यंतचं जे अंतर आहे ते MI मॅन्युअल मध्ये साधारण 4 ते 5 मीटर दाखवलेलं आहे. पण मित्रांनो असं झालं की तिवरे डॅमच्या बाबतीत दोन गोष्टी झाल्या की हा जरी MI मॅन्युअल हे जे याचं जे स्टोरेज आहे ते जरी मायनर इरिगेशन टँक सारखं असलं तरी आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये स्टीप स्लोप्स आहेत आणि तेवढं स्टोरेज करण्याला तुम्हाला जास्त उंचीची धरण बांधतो आपण. सो तिथे धरणाची उंची जास्त आहे. नॉर्मल जे पठारावरती किंवा आपल्या वेस्टर्न महाराष्ट्राची धरणं आहेत MI म्हटलं की आपण साधारण 10 मीटर ते 15 मीटर 16 मीटर पर्यंत असतात, पण या धरणाची उंची 25 मीटर पेक्षा जास्त होती. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की केसिंग मटेरियल मध्ये जे काही हे वापरलं जातं नॅचरल लोकल मटेरियल वापरलं जातं तर कोकणामध्ये सगळ्या लॅटराइट सॉइल्स आहेत आणि दे आर व्हेरी लायटर. सो ते त्याचे केसिंगचे जे सी व्हॅल्यू आहे ती कमी आहे. त्याच्यामुळे याचे जे सीडीओने जे दिलेले स्लोप्स आहेत अपस्ट्रीमचे किंवा डाऊनस्ट्रीमचे असतील दे आर फ्लॅटर स्लोप्स. सो टू थिंग्स बिकॉज ऑफ द फ्लॅटर स्लोप्स अँड मोर हाईट ऑफ द डॅम दॅन द नॉर्मल एक्सपेक्टेड बाय द MI मॅन्युअल याच्यामुळे अपस्ट्रीम साईडची जी लेंथ आहे ती खूप मोठी असते कोकणामध्ये. उदाहरणार्थ MI मॅन्युअल मध्ये हे जे दाखवलेली अपस्ट्रीम कॉन्ड्यूटची लेंथ आहे ही साधारण 4 ते 5 मीटर आहे. So when the water column of the upstream MI reservoir is get exposed to the upstream casing, तर 4 मीटरचा कॉन्ड्यूट आणि त्याच्यानंतर लगेचच वेल असते आणि त्याच्यानंतर हार्टिंग चालू होतं. सो द ट्रॅव्हल ऑफ द केसिंग ट्रॅव्हल ऑफ द वॉटर जे काही सिपेज असेल आपण 100% वॉटर टाईट काही नसतं परंतु या केसिंग मधनं जे सिपेज होतं ते मॅन्युअल प्रमाणे 4 ते 5 मीटरचं ट्रॅव्हल झाल्यानंतर इमिजिएटली आपल्याला इम्परव्हियस कोर ऍक्सेस होते किंवा त्याचं ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर ही जी दोन कारणं आहेत लाइटर वेट ऑफ द सॉइल फ्लॅटर स्लोप्स आणि हाईट त्याच्यामुळे अपस्ट्रीम कॉन्ड्यूटची जी लेंथ आहे ही इथे 40 मीटर इतकी आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ही जी लेंथ आहे हेच या फेल्युअरचं मुख्य कारण आहे. हा जनरल लेआउट मध्ये ज्यावेळी ही 40 मीटर लेंथची अपस्ट्रीम कॉन्ड्यूट आपल्याला येते आहे असं लक्षात आल्यानंतर नॅचरली दोन गोष्टी होणं अपेक्षित होतं की हा जो कॉन्ड्यूट आहे जो 4 मीटरचा कॉन्ड्यूट नॉर्मली असतो तो आपल्याला MI मॅन्युअल मध्ये रेग्युलर UCR मेसनरी मध्ये कन्स्ट्रक्ट करायला परवानगी आहे कारण त्याच्यावरती येणारा लोड कमी आहे आणि केसिंगचं एक्सपोजर त्याला 4 ते 5 मीटर इतकंच असू शकतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी असलं तरी आता जर पुढे आपण जे बघू की फेल्युअरचं जे कारण आहे त्याला हे कारण घडलं नसतं. आता ही जी मेसनरीची जी लांबी आहे ही लांबी जर बघितली आपण 40 मीटर लांबीची मेसनरी होती. हाईट तिची अगदी कमी आहे म्हणजे जस्ट 1.5 मीटर इतकी हाईट असेल आणि त्याच्यावरती एक स्लॅब आहे. तर हा स्लॅब आज सुद्धा इंटॅक्ट आहे. तर झालं काय की ही जी दोन साईडची जी मेसनरी आहे या मेसनरी मधून ज्यावेळी पाणी वेन एव्हर द dam is got filled up to the full reservoir level or at any level, so there is a pressure in this conduit, upstream conduit. या upstream conduit मध्ये प्रेशर असल्यामुळे नॅचरली कन्फाइनमेंट येते आणि कन्फाइनमेंट प्रेशरमुळे ह्याच्या साईडचे जे वॉल आहेत लेफ्ट आणि राईट साईडची वॉल याची जर क्वालिटी चांगली नसेल तर याच्यातून सिपेजेस होऊ शकतात. तर अशा प्रकारच्या वॉल मधून सिपेजेस झाल्यामुळे आजूबाजूचं जे केसिंग आहे मी लिहिलंय केसिंग अराउंड
सो ह्या केसिंग मध्ये पाणी जायला लागलं. सो लेफ्ट साइडचा जो आहे तो सेक्शन जो आहे तो सेक्शन आहे आणि राईट साइड जो आहे तो प्लॅन आहे. या प्लॅन मध्ये जर फ्लोची डायरेक्शन आपण बघितली तर आपल्याला दिसेल की पाणी याच्यातून बाहेर आलेले वॉल मधून प्रोसेस अशी झालेली असावी आहे. म्हणजे आमचा तो टेक्निकल निष्कर्ष असा आहे की साईडच्या वॉल्स मधून सिपेज झालं आणि हे 40 मीटर लेंथ मधनं सिपेज झाल्यामुळे एकूणच जे काही केसिंग आहे अपस्ट्रीम साईडचं केसिंग, ह्या केसिंगचा जो सपोर्ट आहे हा या सॅच्युरेटेड सॉइलमुळे त्याचं सेटलमेंट झालं. सो एंटायर केसिंग in that 40 meter length on the upstream side, because of the leakages through the masonry, it got settled down. तर हे सेटलमेंट किती होती? ही साधारण साईट वरती जर बघितलं तरी साधारण 2 मीटरची सेटलमेंट आहे. ठीक आहे, आता ही 2 मीटरची सेटलमेंट झाल्यानंतर ही कदाचित 3 वर्षापूर्वी झाली असेल, 4 वर्षापूर्वी झाली असेल. सो नाउ द सिच्युएशन वॉज की ज्या ठिकाणी अपस्ट्रीम केसिंग वर्टिकल कॉन्क्रीट वेलला कट करते आहे त्या ठिकाणी अपस्ट्रीम साइडला केसिंगचं सेटलमेंट झालं. सो FRL च्या खाली केसिंग मटेरियल गेलं. त्याच्यामुळे आता नॅचरली काय की आपण जे MI बांधतो त्याचा जो काही स्पिलवे आहे त्याची लेवल फिक्स असते. एकदा त्या लेवल पर्यंत स्टोरेज झालं की तिथून पाणी भरायला सुरुवात होते. सो द वॉटर वॉज फ्लोईंग ऍट FRL, बट द केसिंग अराउंड द irrigation outlet structure near the vertical well was settled by 2 meters आणि तिथलं पाणी मात्र FRL पर्यंत जात होतं. त्याच्यामुळे नॅचरली असं झालं की वर्टिकल वेल आणि केसिंग अराउंड याच्यामधून ज्यावेळी पाणी FRL ला जात होतं त्यावेळी तिथून व्हर्टिकली पाणी खाली जायला लागलं. सो नॅचरली वेल पासून व्हर्टिकली पाणी खाली गेल्यामुळे इट हॅज स्लोली स्टार्टेड ऍक्सेसिंग टू द इरोजन ऑफ द कोर मटेरियल ऑल्सो, दॅट इज हर्टिंग मटेरियल. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की कोकणात एवढ्या चांगल्या क्वालिटीचं हर्टिंग मटेरियल सुद्धा मिळत नाही. सो प्रॉपर्टीज ऑफ द केसिंग अँड हर्टिंग वेअर जस्ट मॅचिंग. त्याच्यामुळे जे 40 मीटर मध्ये सेटलमेंट झालेली आहे तीच पुढे हळूहळू एक्सटेन्शन झालं आणि त्याचं पायपिंग झालं. तर इथे राईट साईडच्या स्ट्रक्चर मध्ये दिलेलं आहे की हॉरिझॉन्टली पायपिंग झालं आणि द वॉटर हॅज स्टार्टेड ट्रॅव्हलिंग from parallel to that conduit because of the settlement and saturation and because of the vertical travel of the water also. त्याच्यामुळे काय झालं की हायड्रोलिक ग्रेडियंट लाईन जी आहे HGL आहे जी आपल्या केसिंग मधून हार्टिंग मधनं पास होऊन झिरोला जाते. सो दॅट हायड्रोलिक ग्रेडियंट लाईनला शॉर्टकट झाला आणि इट गॉट व्हर्टिकली कनेक्टेड डायरेक्टली from the vertical surface, between the vertical surface of the outlet well and casing material. So because of that hydraulic connection, whatever hydraulic pressure was developed, that hydraulic gradient has started erosion of the casing and hurting material both, and slowly the entire length of the irrigation outlet, means including upstream outlet, upstream conduit, downstream conduit, and whatever is the material around the well, हे सगळं सॅच्युरेट झालं. तिथं सेटलमेंट झाली, पायपिंग झालं आणि इट वॉज अ वीकर सेक्शन अवेलेबल देअर. नाउ दिस वॉज हॅपनिंग एव्हरी इयर, मे बी फॉर लास्ट 3-4 years. तर ज्यावेळी 2 जुलै 19 ही घटना झाली त्यावेळी असेल किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा असेल, एक गोष्ट अशी घडली की सो हे वीक झोन वॉज ऑलरेडी रेडी ओव्हर देअर बिकॉज ऑफ सेटलमेंट ऑफ द केसिंग, बिकॉज ऑफ द डेव्हलप पाइपिंग ऍक्शन. when the rainfall started before 2nd of July or just 4-5 days, so as you know, I just mentioned you की रिज लाईनला जे नवजा आहे तिथं तर खूप पाऊस पडतो बिकॉज इट इज अ रिज ऑफ द सह्याद्री. आणि this dam is just at the foot of that hillock of the सह्याद्री. त्याच्यामुळे जो काही पाऊस पडला तिथे 192 मिलीमीटरचा, एक 6 तासामध्ये ते धरण भरलं.
So there was a hydrodynamic force also in the reservoir. It is not slow building of the reservoir, but it was a sudden building of the reservoir, and the weaker section was already the weaker section around the outlet was already ready for failure, and because of this sudden incoming of the water, it just flushed into the आउटलेट आणि त्या सगळ्या आउटलेटच्या आजूबाजूने पाणी गेलं आणि डॅमचं फेल्युअर झालं. नेक्स्ट प्लीज. सो दिस इज द पोझिशन की FRL पासून या पाण्याचं सिपेज झालं अँड अराउंड द कॉन्ड्यूट पाण्याचं सिपेज झालं, जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. सो देर वॉज अ वर्टिकल सेटलमेंट ऑन द केसिंग साइड, दॅट इज अपस्ट्रीम साइड ऑल्सो, and because of that settlement this casing has come down. Next please. So what was the mistake? We'll just to understand की आपल्याला त्याच्यातून काहीतरी शिकायचं, we want to learn from this. तर एक मिस्टेक अशी होती की जी कॉन्ड्यूटची लेंथ जास्तीची होती, 40 मीटर, 4 मीटरच्या अगेन्स्ट 40 मीटर होती, त्याचा हायड्रॉलिक फंक्शन वरती काय, त्याचा हायड्रॉलिक इफेक्ट काय होईल एंटर बॉडीवरती, या केसिंग बॉडीवरती, याचा विचार झाला नाही. कारण आपण फोर्सेसचा विचार करतो परंतु लिकेजेसचा विचार करत नाही. आपण असं गृहीत धरलेलं आहे की एंटायर वॉटर कॉलम जो आहे त्याच्या अगेन्स्ट केसिंग आहे. सो दिस एंटायर केसिंग विल डेफिनेटली टेक कॉल ऑफ द रेजिस्टन्स फोर्स ऑफ द लॉन्जिट्युडनल और हॉरिझॉन्टल हायड्रॉलिक फोर्स ड्युरिंग इट्स ट्रॅव्हल फ्रॉम केसिंग टू द हार्टिंग. परंतु अराउंड द कॉन्ड्यूट याचं पहिल्यांदा फेल्युअर झालं आणि सेटलमेंट नंतर याची ग्रॅव्हिटी वाढली. तर दोन कारणं झाली की हे आपण कॉन्ड्यूट जो आहे तो मेसनरीच्या ऐवजी कॉन्क्रीट मध्ये असता आणि 100% वॉटर टाईट असता तर हे फेल्युअर झालं नसतं. सेकंडली जी काही मेसनरी आहे, ठीक आहे मेसनरी असायला हरकत नाही, आपण इतके वर्षानुवर्ष मेसनरीज बांधलेली आहे, परंतु ते जी मेसनरी आहे ती अत्यंत चांगल्या गुणवत्तेची, बिकॉज इट वॉज अंडर दॅट हायड्रॉलिक हेड ऑलवेज, त्याची गुणवत्ता अजून चांगली असायला हवी होती. मोठ्या साईजचे दगड आवश्यक होते, चांगल्या क्वालिटीचं मॉर्टर आवश्यक होतं, चांगल्या क्वालिटीची सँड आवश्यक होती. जर आपण आता बघतोय की 50 वर्ष 100 वर्ष टिकणारी मेसनरी ज्या पद्धतीने बांधकाम होतात त्या प्रकारची जरी मेसनरी असते तरी काही हरकत नव्हती, म्हणजे कॉन्क्रीटच कॉन्ड्यूट असायला पाहिजे असं काय नाही. सो क्वालिटी ऑफ द मेसनरी and proper selection of the concrete material of the structure, these were the two reasons. So we must learn these two important things from this failure. की जनरल लेआउट, टेक्निकल सँक्शन देताना जनरल लेआउट हा सुद्धा तितकाच महत्वाचा होता आणि क्वालिटी ऑफ द वर्क सुद्धा तेवढीच महत्वाची होती. सो मी माझ्या लास्ट 1 मिनिटाच्या स्लाइड मध्ये सगळं समअप करतो की एक्झिक्युशन ऑफ द स्ट्रक्चर्स, प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे. तर एक्झिक्युशन ऑफ द स्ट्रक्चर्स एक्झॅक्टली ॲज पर द डिझाईन विथ करेक्ट स्पेसिफिकेशन्स अँड क्वालिटी असेल तर फेल्युअरचे चान्सेस अतिशय कमी असतील. तर त्याबाबत आपण सगळे अभियंत्यांनी कायम सतर्क असलं पाहिजे. देन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द स्ट्रक्चर्स वेन इट स्टार्ट डिलिव्हरिंग इट सर्व्हिसेस, सो त्याचं इयरली ऑब्झर्वेशन्स आणि मॉनिटरिंग, द डिस्ट्रेस कंडिशन असतील तर त्याचं मॉनिटरिंग पाहिजे. मला या निमित्ताने एक गोष्ट अर्ध्या मिनिटात शेअर करायला आवडेल की हे जे काही डॅमचं फेल्युअर आहे हे अशाच प्रकारचे फेल्युअर्स आपल्या कॅनॉलचे सुद्धा होऊ शकतात, वेअर देर इज अ हाय बँक. असे फेल्युअर्स आपण बघितलेले आहेत की ज्या ठिकाणी ऍक्वेडक्ट्स असतात त्या ऍक्वेडक्टचे जे अबॅटमेंट्स आणि वॉल्स असतात, म्हणजे हेड वॉल्स असतात अबॅटमेंटच्या ठिकाणच्या, की ज्या एंटायर डेप्थ ऑफ द केसिंगला सपोर्ट करतात. सो देर इज अ बेड फिलिंग पहिल्यांदा. तर आपला कॅनॉल 10-15 मीटर उंचीवरून जात असेल तर त्या 15 मीटर उंचीमध्ये काय होतं की रिव्हरचा ग्रेडियंट, रिव्हरचा बॉटम खाली असतो आणि कॅनॉलमध्ये जरी पाण्याची डेप्थ 3 मीटर 4 मीटरची असली तरी कॅनॉलचा बॉटम आणि रिव्हरचा बॉटम याच्यामध्ये जर 15 मीटरचं अंतर असेल तर 15 अधिक 4 19 मीटरचं हेड हायड्रॉलिक ग्रेडियंट तिथे ऍक्ट होत असतो. त्याच्यामुळे जी काळजी आपण डॅम मध्ये घेतो तीच अप्रोचेस ऑफ द ऍक्वेडक्ट, त्याच्या हेडवॉलचं डिझाईन, अबॅटमेंटचं डिझाईन आणि तिथलं कॉम्पॅक्शन, हार्टिंग, केसिंग हे सुद्धा डॅम इतकंच महत्वाचं आहे, कारण तेवढाच हायड्रॉलिक ग्रेडियंट सुद्धा त्या ठिकाणी ऍक्ट होत असतो आणि तेवढा हायड्रोडायनॅमिक इफेक्ट त्या ठिकाणी येत असतो.
याच्याबद्दल मला वाटतं उद्या एक आमचे कार्यकारी अभियंता हटवार साहेब एका अप्रोच कॉन्ड्युटच्या फेल्युअर बद्दल बोलणार आहेत, ते त्या ठिकाणी हे मुद्दे कव्हर करतील. देन सगळ्यात महत्वाचं की इन केस ऑफ डॅम्स प्री मान्सून अँड पोस्ट मान्सून इन्स्पेक्शन जे आहे ते मॅन्डेटरी आहे, परंतु ते बऱ्याच ठिकाणी कॅज्युअली केलं जातं. तर तो MI टँक असू दे, मीडियम प्रोजेक्ट असू दे, ज्या ज्या अथॉरिटीकडे ते आहे, तर खूप वेळ दिला पाहिजे. संपूर्ण दिवस तुम्ही त्याच्यासाठी द्या. त्याच्यातले बारकावे लिस्ट डाऊन करा. आपला जो स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे डेटा भरण्याचा, तो खूप खूप चांगला आहे. म्हणजे त्याच्यात सगळे अस्पेक्ट कव्हर झालेत, परंतु त्या अस्पेक्टचं प्रॉपर इन्स्पेक्शन करून त्याचा जर डेटा भरला गेला तर खूप चांगला डेटा तर तयार होईलच, परंतु डिस्ट्रेस जर सिच्युएशन काही असेल तर ती नक्की आपण पॉइंट आउट करू शकतो. डॅम सेफ्टीच्या माध्यमातून ती लगेच आपण अटेंड करू शकतो. आणि हे सगळं जरी असलं तरी टाइमली मेंटेनन्स अँड रिस्टोरेशन ऑफ द डिस्ट्रेस सिच्युएशन विथ टेक्निकल अँड फायनान्शियल इनपुट्स, म्हणजे त्याच्यातली तांत्रिक तपासणी करून त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करून जर आपण टाइमली मेंटेनन्स केला तरच आपण हे फेल्युअर्स आणि त्याच्यापासून होणारे फायनान्शियल आणि इतर हजार्ड पोटेन्शियलचे जे लॉसेस आहेत, लाईफ अँड एव्हरीथिंग, ते आपण वाचवू शकतो. मी खूप वेळ घेतला कारण एक सुरुवातीची 5-10 मिनिटं कनेक्टिव्हिटी मध्ये गेलेली आहेत, तर ऑर्गनायझर्सने मला माफ करावं आणि मी माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी संपवतो. थँक्यू. थँक्यू. तन्मय. सर येस सर, प्रश्नोत्तरे आपण सर्वात शेवटी घ्यायचे. या नो प्रॉब्लेम. ओके. आता मी विनंती करतो. हॅलो, गुड मॉर्निंग सर. आवाज येतो माझा? येस सर, परफेक्ट. येस. तर मी सुरू करतो. आज लर्निंग फ्रॉम फेल्युअर या वेब सिरीज वरती मी टेमघर धरणाच्या जे आपण लिकेज थांबवण्याचं काम आतापर्यंत हाती घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली टेमघर धरण बद्दल आधी सायलेंट फीचर सांगणार आहेत, नंतर लिकेज आणि त्याची कारणं काय होती आणि रेमेडियल मेजर मध्ये कुठल्या प्रकारचे रेमेडियल मेजर आपण हाती घेणार आहोत आणि या सगळ्या घटनेतून आपण काय शिकलो याबद्दल मी कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. सगळ्यात आधी टेमघर धरण हे कृष्णा खोऱ्यामधील मुठा नदीवरती हे धरण बांधलेलं आहे. साधारणपणे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती हे धरण आहे. टेमघर या गावाजवळ हे बांधलंय. त्याचा जो उद्देश आहे तो पुणे महापालिकेसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आणि 1000 हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मिती करणे हे याचं उद्दिष्ट होतं. त्याची क्षमता 3.71 TMC एवढी आहे आणि हे धरण 1997 ते 2000 या कालावधीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. धरणाची लांबी 1075 मीटर आहे, तर महत्तम उंची ही 86 मीटर आहे आणि ह्या धरणाला 27 मोनोलिथ आहे आणि एक सेंट्रल स्पिलवे आहे, अनगेटेड स्पिलवे आहे 72 मीटर लांबीचा आणि या स्पिलवे मधून आपण वॉटर रेग्युलेट करत असतो. याच धरणाला डॅम फूट पॉवर हाऊस आहे 4 मेगावॅटचं, जे आता ह्या वर्षीच कार्यान्वित झालेलं आहे. याचा जर एल सेक्शन आपण बघितलं तर एल सेक्शन मध्ये जो सेंट्रल स्पिलवेचा भाग आहे हा डीपेस्ट पोर्शन मध्ये आहे. याला इन्स्पेक्शन गॅलरी आहे, त्याचप्रमाणे याला फाउंडेशन गॅलरी देखील बांधली आहे आणि 27 मोनोलिथ या धरणाला आहे. या धरणाचं जेव्हा मूळ काम सुरू करण्यात आलं होतं तेव्हा 3 निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मोनोलिथ क्रमांक 1 ते 13 हे एका एजन्सीला दिलं होतं. शेवटचं जे आहे राईट फ्लँक त्याच्यामध्ये मोनोलिथ क्रमांक 18 ते 27 हे दुसऱ्या एजन्सीला दिलं होतं आणि तिसरं जे मधलं टेंडर होतं मोनोलिथ क्रमांक 14 ते 17 हा स्पिलवेचा पोर्शन आणि एक मोनोलिथ 14 नंबरचा हा एका आणखी यांच्या दोघांच्या जॉईंट व्हेंचरला दिलं होतं. अशा प्रमाणे हे निविदा त्यावेळी झाल्या होत्या, त्याप्रमाणे एक्झिक्युशन झालं होतं. आता लिकेज जर आपण बघितलं तर 2000 साली ह्या धरणाची घडभरणी झाली आणि 2000 सालापासून पाणी साठवण करायला सुरुवात झाली. तर महत्तम लिकेज जी वाढायला सुरुवात झाली ती साधारणपणे 2009 साली याचं लिकेज ऑब्झर्व आलं. 2009 मध्ये साधारणपणे 508 लिटर प्रति सेकंद एवढं ह्या धरणातून लिकेज होत होतं आणि टप्प्याटप्प्याने ते लिकेज वाढायला लागलं. 2012 मध्ये या लिकेजला रोखण्यासाठी ग्राउटिंगची ऍक्टिव्हिटी आपण कॅरी केली आणि त्याच्यामुळे लिकेजचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालं होतं. मात्र नंतरही 2015 नंतर याच्यामधून मोठ्या प्रमाणात लिकेज सुरू झाले आणि 2016 मध्ये मॅक्सिमम लिकेज 2587 लिटर प्रति सेकंद एवढं झालं होतं आणि त्याच्यामुळे हा एक मोठा विषय सगळ्या मीडियामध्ये आणि आपल्या विभागामध्ये झाला होता. आता याची जर कारण जर
आपण बघितलं तर कारण अनेक आहे, पण त्याचं जसं सुर्वे सरांनी सांगितलं की याचं महत्वाचं आहे इट इज अ इंजिनिअरिंग फेल्युअर. ते महत्वाची कारणं जर समोर करायची झाली तर पहिलं कारण आहे कन्स्ट्रक्शन क्वालिटी. दुसरं आहे की जे ग्राउटिंगची ऍक्टिव्हिटी वेळोवेळी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि तिसरं जे कारण आहे स्टॉपेज ऑफ वर्क ड्यू टू फॉरेस्ट क्लिअरन्स. ह्या 3 गोष्टींमुळे आणि इतर काही गोष्टींमुळे ह्या धरणामध्ये हे लिकेज आढळून आले असं नंतर लक्षात आलं होतं. तर मग हे लिकेज थांबवण्यासाठी रेमेडियल मेजर सुचवण्यासाठी याच्यामध्ये आदरणीय रानडे सर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली 2014 मध्ये. आणि ह्या कमिटीने आपला अहवाल शासनाला सादर केला. याच्यामध्ये 2 प्रकारचे मेजर्स सरांनी सुचवले होते. पहिला जो मेजर होता तो आहे शॉर्ट टर्म रेमेडियल मेजर, म्हणजे आत्ताच्या आत्ता जी कामं हाती घ्यायची त्याच्याबद्दल त्यांनी उहापोह त्यांच्या अहवालात केला होता. आणि दुसरा आहे लॉंग टर्म रेमेडियल मेजर. बेसिकली जर बघितलं तर शॉर्ट टर्म रेमेडियल मेजर हे लिकेज थांबवण्यासाठी होते आणि लॉंग टर्म रेमेडियल मेजर हे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी देण्यासाठी प्रपोज केले होते. आता शॉर्ट टर्म रेमेडियल मेजर मध्ये काय काय गोष्टी होत्या, तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की धरणाची डेन्सिटी जी आहे ती आपल्याला 2.35 एवढी पाहिजे. प्रत्यक्षात जेव्हा आपण कोर घेतले तेव्हा 2.04 आणि 2.07 एवढी आढळून आली. त्यामुळे याची डेन्सिटी वाढवण्यासाठी आपल्याला ग्राउटिंग करणं आवश्यक आहे. त्यामुळे ग्राउटिंग करावं असं समितीने सुचवलं. दुसरं आहे की व्हर्टिकल पोरस ड्रेन जे आहेत ते ब्लॉक झाले, चोकअप झाले होते आणि ते क्लीन करण्याची एक शिफारस समितीने केली. त्यानंतर फाउंडेशन मधून पाणी आपल्या गॅलरीमधून येत असल्यामुळे फाउंडेशन मधून पाण्याचा झिरपा रोखण्यासाठी कर्टन ग्राउटिंग करण्याची शिफारस केली होती. चौथं म्हणजे धरणाचे जे मोनोलिथ आहे 27 मोनोलिथचे जे जॉईंट आहे त्याला देखील ट्रीटमेंट करण्याची शिफारस केली होती. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे शॉर्टक्रिट टू ऑप्शन सरफेस, धरणाची जी आतली बाजू आहे त्याला शॉर्टक्रिट करण्याचं काम करण्याची शिफारस या समितीने केली होती. आणि लॉंग टर्म मेजर मध्ये समितीने असं सुचवलं की आधी शॉर्ट टर्म मेजर सगळे इम्प्लिमेंट करा, शॉर्ट टर्म मेजर नंतर सगळे धरणाच्या टेस्ट घ्या, डेन्सिटी किती वाढली ते चेक करा आणि त्याच्यानंतर मग लॉंग टर्म मेजर आपण हाती घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये डाऊनस्ट्रीमला कॉन्क्रीटचं बॅकिंग या धरणाच्या काही मोनोलिथला जे क्रिटिकल मोनोलिथ आहे जे अनसेफ आहे त्यांना कॉन्क्रीटचं बॅकिंग करावं लागेल. किती बॅकिंग करावं लागेल, काय करावं लागेल, हे सगळं आपलं शॉर्ट टर्म मेजर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला ही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे. हे सगळं प्रेझेंटेशन शॉर्ट टर्म मेजरवर आपलं आधारित आहे. आणि शॉर्ट टर्म मेजरमध्ये 2 ऍक्टिव्हिटी आपल्या अत्यंत महत्वाच्या होत्या. एक आहे ग्राउटिंग आणि दुसरा आहे शॉर्टक्रिट. त्याच्याबद्दल ह्या पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे. तर सर्वात प्रथम या धरणाला ग्राउटिंग करण्यासाठी डेन्सिटी कमी असल्यामुळे आपण ग्राउट या धरणामध्ये ओततो. त्याच्यामुळे ग्राउटिंग पॅटर्न निश्चित करण्यात आला. आणि ग्राउटिंग पॅटर्न नुसार या धरणाला 4 ठिकाणी ग्राउटिंग करण्यात आलं. म्हणजे डॅम टॉप पासून इन्स्पेक्शन गॅलरी पर्यंत, इन्स्पेक्शन गॅलरी पासून फाउंडेशन गॅलरी पर्यंत, धरणाच्या अपस्ट्रीम फेस साईडनी आणि धरणाच्या डाऊनस्ट्रीम फेसने, असं चारही बाजूने धरणाला ग्राउटिंग करण्याचं ठरवलं. आणि ही जी ग्राउटिंग आहे ती परपेंडिक्युलर टू दी सरफेस ऑफ डॅम अशा पद्धतीने ही ग्राउटिंग आपल्याला करायची होती. ग्राउटिंग आपण 3 टप्प्यामध्ये करणार आहोत. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा 3 टप्प्यामध्ये ही ग्राउटिंग करणार आहोत. ग्राउटिंगची कार्यपद्धत कशी आपण अवलंबली याच्याबद्दल ही स्लाइड सांगते की याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण ग्राउटिंग पॅटर्न नुसार होल ड्रिल करतो. मग हा प्रत्येक होल 6-6 मीटर, प्रायमरी असेल तर 6 मीटर सेंटर टू सेंटर आणि परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ डॅम अशा पद्धतीने होल ड्रिल करतो. त्यानंतर काही होलवरती आपण वॉटर इंटेक टेस्ट कॅरी आउट करतो की जेणेकरून आपल्याला किती लिकेज त्या होल मधून होतं याची क्वांटिटी कळते आणि त्याचा उपयोग आपल्याला नंतर किती लिकेज कमी झालं हे इस्टॅब्लिश करण्यासाठी याचा उपयोग होतो. सगळ्यात महत्वाचा जो टप्पा आहे तो आहे ग्राउट मिक्स डिझाईन. आता हे ग्राउट मिक्स डिझाईन जनरली आपण हे ट्रॅडिशनल ग्राउट म्हणजे स्टँडर्ड ठरलेले प्रोपोर्शन ग्राउटचं वापरतो. पण असं न करता टेमघरमध्ये पहिल्यांदा आपण असं केलं की CWPRA संस्थेकडून या सिमेंट ग्राउटचं मिक्स डिझाईन करण्याचं काम त्यांना दिलं. त्या संस्थेने ह्या धरणासाठी मॅशनरी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये तयार केली की एवढी पोरोसिटी असलेली, एवढी डेन्सिटी असलेली मॅशनरी तयार केली. आणि ह्या मॅशनरीमध्ये वेगवेगळ्या प्रपोर्शनचं म्हणजे त्याच्यामध्ये सिमेंट, फ्लाय ऍश, सिलिका, ऍडमिक्सचर, पाणी याचं वेगवेगळे प्रमाण त्यांनी तयार केलं. आणि कुठलं ग्राउट चांगल्या पद्धतीने फ्लो होऊन सगळे पोर आपले हे करेल, लीक प्रूफ करेल अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या ट्रायल आणि एरर घेऊन ह्या ग्राउटचं प्रपोर्शन आपल्याला अंतिम करून दिलं. त्यानंतर त्यांनी मिक्सिंग प्रोसिजर, याच्यामध्ये हे जे मिक्स आहे ते कोलायडल स्टेट मध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी त्याची प्रोसिजर काय असावी, त्याला कुठले मिक्सर वापरावे, किती मिनिटं मिक्सिंग करावं, किती RPM असावं, टेम्परेचर किती असावं, हे सगळं त्यांनी डिफाईन करून दिलं. आणि सगळ्यात तिसरा आणि शेवटचा महत्वाचा जो मुद्दा आहे की याचं क्वालिटी कंट्रोलचे नॉर्म काय असेल. कारण जुनं जे अलिगेशन होतं की आपली क्वालिटी व्यवस्थित नसल्यामुळे आपल्या ह्या धरणामधून लिकेज आहे. तर आता ह्यावेळी ती क्वालिटी अश्युअर करण्यासाठी आपण काय करणार, तर आपल्याला CWPRS ने क्वालिटी कंट्रोलचे नॉर्म दिलेत आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी दिल्या, त्याप्रमाणे आपण हे क्वालिटी कंट्रोल करतो. त्यानंतर ग्राउट मिक्सचे सगळे इन्ग्रेडियंट आपण डबल ड्रम मिक्सर मध्ये
मिक्स करतो, त्याला 1200 RPM याच्यामध्ये फिरवून ते मिक्स तयार करतो आणि हे मिक्स आपण पाईपद्वारे ज्या ठिकाणी आपण होल केले त्या होलमध्ये प्रेशर देऊन हे आपण पंप करतो. आणि हे सगळं करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आणि रेकॉर्ड टेस्ट घ्यावं लागतात आणि त्याचं सगळ्याचं रेकॉर्ड आपल्याला ठेवावं लागतं. तर हे जे मिक्स डिझाईन आहे हे इम्पिरिकल डिझाईन आहे. प्रत्येक डॅमसाठी त्या डॅमच्या क्रायटेरियानुसार आणि आपले जे इन्ग्रेडियंट आहे त्यानुसार आपल्याला मिक्स डिझाईन करून घ्यावं लागतं. आणि या स्लाइडमध्ये त्याचं मिक्स डिझाईनचं प्रोपोर्शन दाखवलेलं आहे. मी मगाशी जे म्हणालो आपल्याला ह्या क्वालिटी कंट्रोल टेस्ट ह्या अत्यंत महत्वाच्या होत्या, कारण हे कुठेही स्टँडर्ड आपल्याला असं उपलब्ध नाही की आपल्याला मॅशनरी डॅमचं ग्राउटिंग करायचं असेल आणि तेही एवढ्या प्रमाणात लीक होत असणाऱ्या डॅमचं करायचं असेल तर कुठल्या प्रकारच्या टेस्ट आपण घेतल्या पाहिजे त्यासाठी वेगवेगळे स्टँडर्ड EM 1110 किंवा IS असे वेगवेगळे स्टँडर्ड आपण बघितले. आणि याच्यामध्ये महत्वाचे 5 टेस्ट आहेत. पहिली आहे मार्स कोन टेस्ट. याच्यामध्ये हे जे ग्राउट आपलं तयार झालं हे मुव्हेबल आहे का, फ्लुइड आहे का हे आपण बघतो. सेटलमेंट टेस्ट मध्ये आपण हे सगळं ग्राउंड कोलायडल स्टेट मध्ये आहे का, म्हणजे ते जर आपण 2 तास ठेवलं तर त्याचं किती सेटलमेंट होते सिमेंट आणि बाकी ऍडमिक्सरचे हे आपण बघतो. आणि हे ग्राउंड अल्कलाइन आहे का हे आपण तिसरं बघतो. त्यानंतर ह्या ग्राउंडच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आणि डेन्सिटी टेस्ट ह्या टेस्ट आपण घेतो आणि ह्या 5 टेस्ट त्याचे नॉर्म्स आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी ह्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. ग्राउटिंग बद्दल बोलून झाल्यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आपला होता तो आहे शॉर्टकिट. शॉर्टकिट मध्ये आपल्या डॅमचा सरफेस साधारणपणे अशा पद्धतीचा आहे आणि परत CWPRS ने वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये खूप ट्रायल अँड एरर घेतले. कुठल्या प्रकारे शॉर्टकिट करायचं याच्यावर खूप रिसर्च झाला. साधारणपणे 1 ते 1.5 वर्ष याच्यावरती अभ्यास झाला. कुठल्या मटेरियलमध्ये आपण शॉर्टकिट करायला पाहिजे याच्यावर चर्चा होऊन शेवटी CWPRS ने आणि पॅनल ऑफ एक्सपर्ट या समितीने आम्हाला या शॉर्टकिटचं इन्ग्रेडियंट आणि त्याची प्रोसिजर ठरवून दिली. या प्रोसिजरमध्ये बेसिकली काय आहे की याच्यामध्ये आपण शॉर्टकिट करत असताना सगळ्यात आधी आपल्याला जो अपस्ट्रीम सरफेस आहे डॅमचा तो क्लीन करून घ्यायचा आहे. पण त्याला चिझलिंग करायचं आहे. त्याच्यावरती जे डेब्रिज पडलेले आहेत किंवा लूज सरफेस आहे तो सगळा काढून टाकायचा आहे. त्याला वॉटर जेटिंग करायचं आहे, एअर जेटिंग करायचं आहे आणि हा सगळा सरफेस क्लीन करायचा आहे. क्लीन केल्यानंतर याला CWPRS संस्थेने एक वायर मेश आणि अँकर बार सांगितले. त्याचं फिगर ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. साधारणपणे 25 mm डायमीटरचे अँकर बार याला दिलेले आहेत. MS वायर मेश दिलेली आहे 100 बाय 100 बाय 4 मिलीमीटर साईजची आणि याला अँकर बार आणि मध्ये त्याला क्रॉस बार देखील दिलेले आहेत. या स्लाइड मध्ये आपल्याला पाहता येतील. म्हणजे जुन्या सरफेसला डॅमच्या सरफेसला आपलं शॉर्टकिट हे चिटकून राहावं, त्याचं लॅमिनेशन होऊ नये म्हणून आपण ही वायर मेश याच्यामध्ये सँडविच केलेली आहे. 2 शॉर्टकिटच्या लेअरमध्ये सँडविच केलेली आहे आणि त्याला अँकर बार देखील आणि क्रॉस बार देखील जोडलेले आहे. त्यानंतर वायर मेश आपण ह्या सरफेसला लावल्यानंतर आपण याचा 50 मिलीमीटरची शॉर्टकिटचा लेअर देतो. हे शॉर्टकिटचं डिझाईन देखील आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत आणि हे 50 मिलीमीटर थिकनेस झाल्यानंतर आपण एक 12-13 तासानंतर आणखी 50 मिलीमीटरचा दुसरा लेअर आपण ह्या याच्यामध्ये देतोय. तर अशा पद्धतीने हे शॉर्टकिट आपण करतो आणि हे शॉर्टकिट करत असताना ह्या शॉर्टकिटवर कुठल्या कुठल्या टेस्ट घ्यायच्या आहेत त्याचे नॉर्म्स आणि त्याची फ्रिक्वेन्सी त्या टेस्टचे डिटेल्स या स्लाइडमध्ये दाखवलेले आहेत. बेसिकली स्लम्प, क्रशिंग स्ट्रेंथ, कोर टेस्ट पॅनल, अर्ली स्ट्रेंथ, स्प्लिट टेन्साइल स्ट्रेंथ, परमेबिलिटी टेस्ट आणि बॉन्ड टेस्ट अशा टेस्ट आपण ह्या शॉर्टकिटवर घेत असतो. आता हे जर आपण याचे रिझल्ट जर बघितले, हे 2 ऍक्टिव्हिटी केल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये आपण जे काम केलंय त्या कामाच्या अनुषंगाने परिणाम जर बघितला तर साधारणपणे 2016 मध्ये आपल्या 706 ही आपली मॅक्सिमम वॉटर फुल वॉटर लेवलमध्ये FRL आहे धरणाची. तर 706 ही FRL असताना 2016 मध्ये 2587 LPS एवढं लिकेज होतं. 2019 मध्ये जर बघितलं, मागच्या जून मध्ये बघितलं तर हे लिकेज 265 मध्ये जवळपास 90% लिकेज आपलं कमी झालेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर आपण आता ह्या सीझन मध्ये जवळपास शॉर्टकिट आणि ग्राउटिंगचं अजून इंटेन्सिव्ह काम केलंय. त्याच्यामुळे हे लिकेज आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचे रिझल्ट आपल्या ह्या मान्सून नंतर आपल्याला मिळतील. या काही फोटोमध्ये आपल्याला बिफोर ग्राउटिंग, बिफोर हे शॉर्ट टर्म मेजर आणि आफ्टर शॉर्ट टर्म मेजर हे काही फोटो आपल्याला इथे दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्ये हे सगळं शक्य झालं, याच्यामध्ये एक टीमवर्क होतं. याच्यामध्ये टीमवर्क मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जो होता तो पॅनल ऑफ एक्सपर्ट या समितीचा होता. शासनाने यासाठी एक समिती नेमली होती. आदरणीय हुद्दार सर त्याचे अध्यक्ष आहेत. पानसे सर त्याचे आता नुकतेच मेंबर झालेत आणि वेगवेगळ्या संस्थेचे याच्यामध्ये प्रतिनिधी आहे. केंद्र शासन आहे, CDO आहे, डॅम सेफ्टी DSO आहे आणि CWPRS चे मेंबर आहेत. त्याचप्रमाणे CWPRS एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या कामामध्ये आपल्याला लाभलेलं आहे. आणखी एक कॉन्ट्रीब्युशन लाभलं ते आहे क्वालिटी कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि शासनाने या कामासाठी थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल एजन्सी नेमा असे आदेश दिल्यामुळे अशी देखील एजन्सी नेमली. तर ह्या आपल्या विभागाच्या क्वालिटी कंट्रोल ऑर्गनायझेशनने आणि थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल एजन्सीने आपल्याला ह्या क्वालिटी कंट्रोलच्या अनुषंगाने खूप चांगलं गायडन्स या कामात केले आणि अल्टिमेटली
आपला फील्ड स्टाफ आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी देखील ह्या कामामध्ये महत्वाचा रोल निभावला आहे. तर ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर आपण आलो तर याच्यामध्ये लर्निंग ह्या सगळ्या कामातून आपण काय शिकलो तर मला वाटतं एक 10 लर्निंग याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जे डॅम्स आहेत त्याचं पोटेन्शियल हजार्ड हे प्रचंड मोठं आहे, त्यामुळे डॅमचं मेंटेनन्स होणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. दुसरं लर्निंग आहे की इफ क्वालिटी इज कॉम्प्रोमाइज ऍट कन्स्ट्रक्शन स्टेज इट कॅन नॉट बी रिस्टोर्ड. म्हणजे क्वालिटी एकदा जर कॉम्प्रोमाइज झाली तर ती आपल्याला परत रिस्टोर कुठलंही काही केलं तरी ती त्या लेव्हलला आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे काम करत असताना त्याची क्वालिटी इन्शुअर होणं हे अटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सध्या जे आपण काम करतो त्याच्यामध्ये खूप सारे टेक्निकल चॅलेंजेस आहे, कारण कुठलीही अशी सेट मेथोडॉलॉजी नाही. याच्यामध्ये खूप सारे आपल्याला ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शन मधून आपल्याला सूट होणारा ऑप्शन निवडणं हे एक महत्वाचं टेक्निकल चॅलेंज आहे आणि हे चॅलेंजला आपल्याला याला ओव्हरकम करून आपल्याला हे सोल्युशन द्यायचं आहे. या सगळ्या कामामध्ये आपल्याला आपल्या डिपार्टमेंट मधील एक्सपर्ट आणि डिपार्टमेंटच्या बाहेरचे एक्सपर्ट यांचं सगळ्यांचं इंटिग्रेशन घडून आणायचं आहे आणि हे एक मला वाटतं एक महत्वाचं लर्निंग आहे. पॅनल ऑफ एक्सपर्ट आणि CWPRS आणि आपलं क्वालिटी कंट्रोल ऑर्गनायझेशन यांनी या कामामध्ये प्रचंड साथ दिली, मेहनत घेतली आणि त्यामुळे हे सगळे रिझल्ट आपल्याला मिळाले. त्यामुळे कुठल्याही अशा महत्वाच्या कामासाठी अशी जर आपल्याला एक्सपर्ट टीम जर असेल तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काम करताना किंवा निर्णय घेताना त्यांना एक सपोर्ट मिळतो आणि असा सपोर्ट मिळणं हे आवश्यक असतं. आणखी एक महत्वाचं लर्निंग याच्यामध्ये आहे की जनरली आपल्या ज्या समित्या किंवा पॅनल ऑफ एक्सपर्ट असतात त्याच्यामध्ये त्यांच्या कार्यकक्षेमध्ये या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना गाईड करावं टू सजेस्ट सम रिमिडियल मेजर अशा प्रकारची वाक्यरचना असते. त्याच्यामध्ये अडचण अशी होती की शेवटी त्यांनी गाईड करून तो निर्णय आपल्याला घ्यायचा असतो. त्यामुळे एक विशेष बाब म्हणून टेमघर प्रकल्पाच्या बाबतीमध्ये पॅनल ऑफ एक्सपर्टची कार्यकक्षा ही ती टू टेक डिसिजन अशा स्वरूपाची आहे की कुठलंही काम करायचं असेल तर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे POL ला देण्यात आलेले आहेत. आणखी एक लर्निंग यामध्ये असं शिकलो की बरेचसे आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड असतात किंवा IS कोड असतात ते आपण दगडावरती रेष मानून आपण काम करायला जातो, पण तसं नसतं. प्रत्येक माणसाचा आजार पण वेगळा असतं. डॉक्टरांना त्याच्यात तपासण्या करून त्याला काय सुटेबल आहे हे ठरवावं लागतं आणि ही इम्पिरिकल बरीचशी प्रोसिजर आहे. त्यामुळे धरण बांधण्याचं काम आपण स्टँडर्डाइज करू शकतो, पण धरणाचं स्ट्रेंथनिंग किंवा रिपेअर करणं हे काय स्टँडर्डाइज होऊ शकत नाही. हे थोडं जजमेंटल काम आहे आणि त्यामुळे CWPRS असेल किंवा पॅनल ऑफ एक्सपर्ट आहे अशा संस्थेचं मार्गदर्शन जर आपल्याला असेल तर आपल्याला स्टँडर्ड स्पेसिफिकेशन वरून आपल्याला आपल्या गरजेचे स्पेसिफिकेशन डिराईव्ह करता येतील आणि त्यामध्ये आवश्यक ते मॉडिफिकेशन देखील करता येतात आणि अशा बरेचदा गरज आपल्याला मॉडिफिकेशन करण्याची पडलेली आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक ग्राउटिंग करत असताना आपल्याला ग्राउट प्रेशर किती असावं हे आपल्या स्पेसिफिकेशन मध्ये ठरलेलं आहे. मात्र आपल्या डॅमची हाईट 86 मीटर असल्यामुळे आपण जर मिक्सर हे डॅम टॉपला ठेवलं असेल आणि ग्राउटिंग आपण जर डॅमच्या फुटला करत असू तर हे जे आपल्याला पोटेन्शियल हेड मिळतंय ड्यू टू हाईट ऑफ दी मिक्सर अँड ग्राउटिंग लोकेशन, या मिक्सरमुळे आपलं व्हेलॉसिटी वाढून आपलं शेवटी प्रेशर वाढतं आणि हे प्रेशर किती असावं आणि ते कसं कॉम्प्रोमाइज करावं हे शेवटी ट्रायल अँड एरर करून आपल्याला ठरवता येतं. यासाठी आपल्याला गुण नियंत्रण यंत्रणा आणि आपल्या CWPRS यांची मोठी मदत होती. आणखी एक लर्निंग यामध्ये असं आहे की रिपेअर इज नॉट ओनली टेक्निकल मॅटर. म्हणजे आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये ओनली टेक्निकल गोष्टी आहेत, पण आपल्या टेमघर धरणाच्या बाबतीमध्ये इट इज हा सगळा प्रशासकीय भाग आहे की याच्यामध्ये खूप साऱ्या इन्क्वायऱ्या सुरू आहेत. फायनान्शियल देखील भाग आहे की याच्यामध्ये ही रिकव्हरी कुणाकडून करायची. त्याचप्रमाणे लिगल याच्यामध्ये गोष्टी आहेत. कॉन्ट्रॅक्टरवर आपण केसेस टाकल्यात, कॉन्ट्रॅक्टरने आपल्यावर क्लेम केलेले आहेत. त्याचप्रमाणे डिसिप्लिनरी ऍक्शन आहे आणि इव्हन क्रिमिनल मॅटर देखील या केसमध्ये झालेला आहे. त्यामुळे नुसतं प्रशासकीय हा टेक्निकल मॅटर नसून याला वेगवेगळे अंग आहेत आणि आपल्याला याचं रिमेडी करत असताना ह्या सगळ्या अंगाला स्पर्श करून जावं लागतं आणि त्यातून मार्ग आपल्याला काढावं लागतं. जेव्हा 2016 मध्ये ह्या टेमघर डॅमची मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, त्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये जे काम झालंय त्याच्यामध्ये आपल्या विभागाची नामुष्की या माध्यमातून समोर येत होती. मात्र आम्ही जे काही काम करत होतो ते काम प्रामाणिकपणे मीडियाचे इव्हन पत्रकार किंवा रिपोर्टर असतील त्यांना साईटला घेऊन जाऊन त्यांना हे काम दाखवत असो आणि प्रत्येक मान्सून झाल्यानंतर काय आमचं प्लॅनिंग आहे आणि काय रिझल्ट मिळाले हे त्यांच्यासमोर मांडत होतो. आणि याच्यातून एक फायदा असा झाला की त्याच्यामुळे जी निगेटिव्ह पब्लिसिटी आपल्या मीडियामधून आपल्याला मिळत होती ती मीडिया पब्लिसिटी थांबली आणि त्यांना देखील आपल्या अडचणी समजल्या आणि आपण कशा पद्धतीने काम करतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे जेव्हा अशी घटना घडते तेव्हा त्यावेळी मला वाटतं की मीडियाला देखील आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली गोष्टी सांगणे हे आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचं लर्निंग आहे की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी मधून जाताना जे जुने कर्मचारी होते किंवा जे आता लोक काम करतात त्यांचं मोरल हे वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आता जे काम करतात त्यांनाही अशी भीती आहे की उद्या हे जर रिपेअर थांबलं नाही, कारण हे शेवटी आपण काम करतो हा देखील एक एक्सपेरिमेंट आहे. असं कुठं प्रूव्हन टेक्निक नाही की असं केल्यानंतर हे असेच रिझल्ट मिळणार आहेत. त्यामुळे सिनियर
अथॉरिटीचा म्हणजे सेक्रेटरी सर असतील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असतील, सीई सर असतील, ह्या सगळ्यांचा मोरल सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा होता आणि सुदैवाने हा सगळा सपोर्ट आम्हाला गेल्या 2.5-3 वर्षामध्ये मिळाला, म्हणून आपण या ठिकाणी आतापर्यंत पोहोचलो आहोत. तर मला वाटतं या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी विनंती करतो की श्री रवींद्र लांडेकर सरांनी आपलं प्रेझेंटेशन चालू करावं. नमस्कार. आजच्या वेबिनार मीटिंगला आपले सर्व सहकारी वृंद आणि माझे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित आहे आणि प्रेझेंटेशन करताना या प्रकल्पाशी निगडीत माझे वरिष्ठ श्री सुर्वे साहेब हे सुद्धा होते जेव्हा हे काम मी हाती घेतलं. अधीक्षक अभियंता या नात्याने मी हे काम करत होतो. पूर्णा प्रकल्प हा तापी खोऱ्यातला पूर्णा नदीवरचा मध्यम प्रकल्पाचं धरण आहे. AIBP फायनान्स होता. तो काम 2007 साली पूर्ण झाले. ह्याचा मेन कॅचमेंट एरिया जो आहे, नेक्स्ट, ह्याचा मेन कॅचमेंट एरियाचा बेसिकली हा MP मधला आहे. तो पण ह्याचा एक बेनिफिशरी भाग आहे. नेक्स्ट स्लाइड शो करतो. तर ह्याचा जो मेन कॅचमेंट एरिया आहे तो MP मधला आहे आणि त्यापैकी तो रेन अशोर्ड झोन मधला आहे. बऱ्यापैकी पाऊस त्या भागात पडत असतो. अशा परिस्थितीत 2007 साली नंतर हा जो फेलियर जाणवला तो बेसिकली स्पिलवेच्या खाली EDA अरेंजमेंट, जिथे आपण एनर्जी डिसिपेट करून मॉडरेट करून तो फ्लड आपण पास करतो रिव्हर सिस्टम मध्ये. तर ह्याच्यामधले EDA पॅनल्स जो कन्सर्न होता ते सर्व निघालं होतं. ते मी पुढच्या सिक्वेन्स मध्ये दाखवतो. परंतु माझ्या आधीचे दोन्ही चारी वक्त्यांनी जे काही आता सांगितलं, म्हणजे डिझाईन म्हणा, टेक्निकल म्हणा, स्पेसिफिकेशन्स म्हणा, मटेरियल रिक्वायरमेंट्स म्हणा, या सर्व गोष्टी हे आधी कव्हर झाल्या असं मी गृहीत धरून माझ्या पुढे नेतो. नेक्स्ट, जर आपण बघितलं हे नेहमीचे सॅलिएंट फीचर्स वगैरे आहेत. गेट ऑपरेशन जो आहे ह्या ठिकाणी रेडियल गेट आहे 12/8 9 गेट्स आहे. बाकी कॅपॅसिटी वगैरे ह्या काही सध्या मी बोलत नाही, वेळ कमी आहे. नेक्स्ट स्लाइड घेतो. तर हा ROI सिस्टम जो आहे प्रत्येक धरणाचा हा आपण त्याच्या कंटेंट वरनं डिफाईन केलेला असतो. कुठल्या तारखेला किती लेवल्स वगैरे मेंटेन करायचे इनफ्लो प्रमाणे, त्याप्रमाणे हा डिफाईन्ड असतो आणि हे दर 5 वर्षांनी आपण रिवाइज करतो. तर हे 2017 साली नंतर परत रिवाइज केलं गेलं, पण हे प्री रिव्हिजन आहे. त्या परिस्थितीत 30 जूनला, 31 जुलैला, 31 ऑगस्टला, 30 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर ह्या सर्व डिफाईन डेटला किती कंटेंट्स असावे, कुठल्या लेवलला आपलं धरण असावं, हे सर्व ठरलेलं असतं. नेक्स्ट, हे आहे गेट ऑपरेशन शेड्यूल. हे प्रत्येक धरणाचं हे प्री डिफाईन फिक्स असतं आणि हे आपल्याला CDO कडनं प्राप्त झालेलं असतं. याचे काही ठिकाणी मॉडेल स्टडी पण झालेले असतात. त्याप्रमाणे हे गेट ऑपरेशन्स कसे करायचे, सिक्वेन्स काय असावं, कुठल्या पद्धतीने करावं, ही त्याची एक स्लाइड दाखवली. जर आपण हे सांडव्यावरून सोडण्यात आला महत्तम विसर्ग जर आपण पाहिलं याच्यामध्ये 2007, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 ह्या सर्व वर्षी जे आपण बघितलं की 2007 साली 982 क्युमेक डिस्चार्ज आलेला आहे, 2008 ला 80, 2009 ला 107, 2010 ला 110, 2011 ला 208, 2012 ला 634, 2013 ला 217. मात्र 2014 ला एकदम शूट झालेलं आहे 2476. इतका मॅनिफोल्ड मल्टिप्लिकेशन त्या ह्याचं पूरचं झालेलं आहे. आणि तेव्हा कॅचमेंट मध्ये रफली 165 mm च्या आसपास रेनफॉल होता. क्लाउड बर्स्ट टाइप होतं.
बैसेदेही म्हणून रेनगेज स्टेशन ते सुद्धा वॉशआउट झालेलं होतं आणि आपल्याला तिकडनं जो डेटा मिळायला हवा होता तो मिळत नव्हता, कारण सर्व कनेक्टिव्हिटी तुटलेली होती. हे ऑटोमेशन कडे गेलेलं नव्हतं. पण आपल्याला जो प्रीकास्ट फोरकास्ट करणं अपेक्षित होतं गेट ऑपरेशनसाठी फ्लड, तो काही वेळेत होऊ शकलेला नव्हता. आणि एवढं मल्टिप्लिकेशन जो फ्लड आहे, तरी आपण जर पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल, ह्या स्पिलवेची कॅपॅसिटी तशी कॅरिंग कॅपॅसिटी ती 5,500 क्युमेक्स आहे. हा त्याचा निम्मा फ्लड आहे, तरी आमचे ईडीए पॅनल्स उखडले. त्याची मागची कारण मीमांसा आपण कुठल्या स्लाइड मध्ये. आता हे स्टँडर्ड ईडीएचं जे संकल्पना आहे हे आपल्याकडनं सीडीओ कडनं प्राप्त आहे. स्टिलिंग बेसिनची जी कॅपॅसिटी, आपला जो स्ट्रक्चर आहे तो 132 बाय 76 बाय 5.5 मीटरचं बांधकाम केलेलं होतं. जे तिथं पॅनल्स टाकलेले आहेत त्या बेसिन मध्ये, त्या 9 बाय 6 बाय 0.6 पहिली रांग, दुसरी रांग जी होती 8 बाय 6 बाय 0.6 आणि शेवटची जी रांग आहे ती 11 बाय 6 बाय 0.6. ते तिथल्या स्ट्रक्चर कॉन्फिगरेशन बघून ते सर्व पॅनल्स बसवलेले होते. कॉन्क्रीटचं ग्रेड सुद्धा डिफाईन M20 होता. सरफेस स्टील रिएन्फोर्समेंट दिलेली आहे. अँकर बारचे प्रोव्हिजन दिलेल्या होत्या. अँकर बार कसे लावावे, काय स्पेसिंग असावा, काय क्वांटिटी असावी, किती डायाचा असावा, त्या सर्व गोष्टी सीडीओ कडून आपल्याला प्राप्त झालेल्या. अंडर वॉटर ड्रेनेज, अंडर ड्रेनेज अरेंजमेंट काय असावी हे सुद्धा देण्यात आलेलं होतं. हाफ राऊंड पाईपचे प्रोव्हिजन्स होत्या, बीप होल्स होत्या, ड्रेन होल्स होत्या. ड्रेनेज व्यवस्थित व्हावं म्हणजे आपली चेक करता येऊ शकेल. नेक्स्ट. तर आता हा जो विषय घेतला होता घटनाक्रमचा, तर आता ह्या सांडवेची फ्लड कॅरिंग कॅपॅसिटी 5,450 क्युमेक्स असताना देखील 24 जुलैला जो पूर आपण सोडला तो 2,476 क्युमेक्स होता आणि तेही 2 तासामध्ये सोडला गेला. आणि त्या घटकेला 9 गेट ऑपरेशन मध्ये होते 12 बाय 8 वाले. ते अर्ध्या मीटरचे इंटरव्हलनी 3 मीटर पर्यंत उचलले गेले टोटल. अर्ध्या मीटरच्या इंटरव्हलनी 3 मीटर पर्यंत उचलले गेलं. पण हे सर्व लिफ्ट झाल्यानंतर त्या सिलिंग बेसिन मधनं 198 पॅनल्स आहे जे आपण मेन्शन केले आधी वेगवेगळ्या साइजेसचं. 198 पॅनल पैकी 53 पॅनल क्षतिग्रस्त झालेले जाणवले खाली. नेक्स्ट स्लाइडला ते पण दिसेल आपल्याला. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर जे गेट्स आहेत, पर्टिक्युलर गेट नंबर 1, 2, 3 समोर आम्हाला 36 पॅनल बिघडलेले, फुटलेले, तुटलेले आणि लिफ्ट झालेले क्रश झालेले होते. काही ठिकाणी तर आपल्या गादी सारखं उचलून बाहेर फेकल्या गेलेलं होतं. एवढं मोठा 8 बाय 6 बाय 0.6 एवढं हेवी, त्याला अँकरेज बरोबर नसल्यामुळे गादी सारखं, जसं आपण कर्लॉनच्या गाद्या वगैरे असतात, मॅट्रेसेस असतात, त्या टाईपची गादी कडून मागे एंडवेअरचे बाहेर 10, 20 मीटर बाहेर फेकले गेलेले होते. इतकं तो बायंट होऊन फ्लड मधनं बाहेर पडलेले होते. आता हे गेट नंबर 1, 2, 3 टिपिकल सांगतोय. 36 पॅनल त्याच्या खाली आपल्याला आढळले डिस्टर्ब, 19-29 स्क्वेअर मीटर. आणि गेट क्रमांक 6 समोर 17 पॅनल आढळले. त्याची स्क्वेअर मीटर 743 होतं क्षतिग्रस्त एरिया. आता हे आपल्याला जाणवेल हे पॅनल क्रश झालेलं आहे गेट नंबर 7-8च्या समोर. म्हणजे तो असं वाटतं की जसं डेब्रिस टाकलंय, मास कॉन्क्रीट वाटतच नाही. मग त्याच्यात तुम्हाला ते अँकर बार, रिएन्फोर्समेंट सर्व क्रम्बल सारखे झालेले दिसते. आता हे गेट 1, 2, 3 समोर पॅनलची परिस्थिती बघा. हे बेसिन मधलं, स्टिलिंग बेसिन मधलं. मात्र ह्याच्यातले काही पॅनल टोटल लिफ्ट होऊन, बायंट होऊन हे एंडवेअरचे बाहेर फेकले गेलेले. हे ठराविक जे तिथं होतं कुठेतरी अँकर मध्ये अडकलेलं, जे वाहून जाऊ शकलं नाही, ही त्याची परिस्थिती. नेक्स्ट. हे थोडं क्लिनिंग केल्यानंतरची परिस्थिती दिसेल आपल्याला. आणि या ठिकाणी असे पॅनल्स स्वच्छ करून दाखवलेत काही. नेक्स्ट. हे इरोजन इन फ्रंट ऑफ गेट नंबर 1, 2 and 3 हे जे अवेलेबल ड्रॉइंग्स मला होऊ शकले तेव्हाचे. आता रिझन्स फॉर फेल्युअर जे आम्ही अभ्यास केला याच्यावर बरीचशी खलबत्ता झाली सीडीओ मध्ये. आणि आमचे कार्यकारी संचालक सुर्वे साहेब होते, तर त्यांच्या चेंबर म्हणजे VIDC ला सुद्धा या सर्व बाबतीत बराचसा उहापोह झाला होता. आणि हे काम पुढे रेटायचं कसं याच्यावर फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण त्याच्यातनं एक सुमाध्यम मार्ग काढला सुर्वे साहेबांनी. शेवटी ते वर्कला चार्ज करून ते काम आम्हाला करून द्यायची त्यांनी परवानगी दिली होती.
त्याला शासनाकडे M&R म्हणणं, मेंटेनन्स म्हणणं हे सर्व प्रयत्न झाले, कलबत्ता वर्षभर त्याच्यात रखडलं, काही होऊ शकलेलं नाही. तो क्रिटिक जाऊन देऊ, पण शेवटी तो काम सक्सेस झाला. 2 वर्ष गेले त्याच्यात काही कारण नसताना. तर जे चुकीचे रिझन फॉर फेलियर जे मला स्वतःला जाणवलं चर्चेतनं किंवा बघताना किंवा जाणवलं डिस्कशन मधलं, तो एक असं होतं की चुकीचं गेट ऑपरेशन असू शकेल एखादं. कारण 3 मीटर पण गेट उचलल्या गेले ते, पण इंटरव्हल मध्ये हाफ मीटरचे 6 लिफ्ट झाले होते, 9 गेट्स होते. एनवेलची उंची सीडीओचं डिझाईन जे होतं ते 7 मीटर होतं, ती 5.5 मीटरने एक्झिक्यूट केलं गेलं होतं. तेव्हाचे क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांनी तसे निर्णय दिले होते की आवश्यकता आहे. तिसरं, फाउंडेशन ट्रीटमेंट जे हवं होतं पॅनल्स टाकायच्या आधी, ते काय बरोबर झालेलं नव्हतं. अनड्युटिंग काही पॅचेस मध्ये वीक कॉन्क्रीट जाणवलं. कॉन्क्रीटिंग जे केलं गेलं होतं पॅनलचं, ते 2-3 लेयर्स मध्ये गेलं. तो मास कॉन्क्रीट होता, 1 स्ट्रोक करायला पाहिजे होतं, 0.6 मीटरच फक्त थिकनेस होता, तरी सुद्धा लेयर्स होते आणि तिथे फिल्म तयार झाली, तो वीक झाला. पॅनलची जाडी 0.6 डिफाईन होतं सीडीओच्या डिझाईन प्रमाणे, तो 0.48, 0.45 असे वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. अँकर बारची लांबी ही 4.8 मीटर हवी होती, ती 1.8 आढळली. अँकर बारची संख्या ही 12 असायला हवी होती त्या डिझाईन प्रमाणे, ती 6 ते 8 वेगवेगळे व्हेरिएशन, काही ठिकाणी 4-5, काही ठिकाणी 6-7 असे, 8च्या पुढे नव्हते 12च्या ऐवजी. अँकर बारची ग्राउट व्यवस्थित केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ते जागेवर फिक्स किंवा जॅम झालेलं नव्हतं, ते लिफ्ट झालं, निघून गेले, म्हणून ते हे सर्व एवढे पॅनल्स फ्लोट होऊन बाहेर येऊ शकले. व्हीप होल, ड्रेन होल्स हे बरेचशे ठिकाणी चोक झालेले होते. आणि त्याचं कारण पण असं असेल की जो एन वेअर होता किंवा तिथनं तो स्टीलिंग बेसिन नेहमी पाण्याने भरलेला असायचं, त्याला ड्रेनआउटची कुठली फॅसिलिटी नव्हती किंवा इन्स्पेक्ट पण करता येत नव्हतं खाली पॅनल मध्ये काय झालंय, कुठं काय कसं झालेलं आहे, तो चोक झालेले होते. अंडर ड्रेनेज अरेंजमेंट जी ती अपुरी केली गेली होती, कनेक्टेड नव्हती, स्लोप मेंटेन झालेले नव्हते, हाफ राऊंड पाईप करताना त्याच्यात कॉन्क्रीट मटेरियल आतमध्ये घुसला होता, डिस्टर्ब झालेले होते आणि बरेच ठिकाणी ड्रेन होल सुद्धा आढळले. तर हे एवढे आम्ही 10-11 मुद्दे ह्या फेलियर साठी असू शकेल असं अकाउंट करू शकतो. नेक्स्ट. हे सर्व करत असताना जे आपल्याला सांगितलं की आता हे कम्प्लिटेड प्रोजेक्ट 2007 साली मॅनेजमेंट करतोय आम्ही, त्याच्यावर शेती करतो आहे, त्याची युटिलिटी थोडीशी कमी होती, कारण जेव्हा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला गेला होता त्या ठिकाणचं क्रॉपिंग पॅटर्न निराळ होता, पण कालांतराने तो टोटल ऑर्चर्ड आहे, संत्रा बाग आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा वापर थोडाफार कमी होतो, कारण ते संत्र्याच्या बागेला ताण द्यावं लागतं त्या लोकांना, म्हणून फक्त रोटेशन जे कधी कमी जास्त घ्यायचे ते फक्त विहिरी रिचार्ज करून घ्यायला, वॉटर टेबल राईज करायला एवढंच, तर पाण्याची रिक्वायरमेंट तशी कमी होती. तर डॅम ROH प्रमाणे जेवढं डिप्लीट व्हायला पाहिजे तेवढं होत नसेल, तर ज्या दिवशी हा फ्लड आला होता त्या दिवशी तो 50% ला ऑलरेडी होताच. हा एक कारण झालेला आहे. तर आता त्याला पाणी उपलब्ध आहे म्हणून त्याचा ह्या झाल्यानंतर आपण त्याचा ROH परत रिवाइज केला. ह्याच्यावर हायड्रो सुद्धा फुटहिलला आता दाखवलेला आहे कॅनल सिस्टम्सवर, नॉट फुटहिल, कॅनल सिस्टमवर आहे एक हायड्रो. आता तो कमिशन झाल्यावर पाण्याची युटिलिटी व्यवस्थित होईल, फक्त एवढंच आहे की तो इरिगेशनला किती वापर होईल आणि नदीत किती सोडावा लागेल हा कालांतरीचा विषय आहे. हे 63 पॅनल एकंदरीत आम्ही दुरुस्त केले. डिस्टर्ब जरी ते 53 वगैरे झाले, काय करावं लागलं की जे ऍडजस्टंट पॅनल्स होते 1-2 ते क्षतिग्रस्त पण होते आणि ड्रेनेज होलची कंटिन्युटी करताना तो मास व्हावं, एकसम व्हावं, त्याच्याकरता काही ऍडिशनल पॅनल सुद्धा आम्हाला तोडावे लागले. तर ते 53च्या आपलं ऐवजी ते 63 पर्यंत गेलं. फाउंडेशन ट्रीटमेंट जी होती ते लेवल कोर्स जे बरोबर नव्हतं, तर रिच कॉन्क्रीट आम्हाला पहिले लेवल कोर्स करून, हालाकी खाली बरेच ठिकाणी साऊंड रॉक पण होता, काही ठिकाणी फ्रॅक्चर्स वगैरे आले, ते काढून घेतले आणि त्याला लेवल कोर्सने रिच मिक्स घेऊन ते करून घेण्यात आलं होतं. व्हीप होल्स क्लीन करून घेतले, ड्रिलिंग करून घेऊन ते स्वच्छ करून घेतले, जेणेकरून अपलिफ्ट करताना सोपं जातं. हाफ राऊंड पाईप जे डिस्टर्ब झाले ते सर्व काढून घेतले, त्याला व्यवस्थित एकसम करून घेतला, त्याचं स्लोप सुद्धा व्हीप होल्स कडे, ड्रेनेज अरेंजमेंट कडे पद्धतशीर करून घेण्यात आलं होतं. अँकर बार जे होते ते डिझाईन मध्ये 12 होते, पण तो नंतर आम्ही स्वतः निर्णय घेऊन, मान्यता घेऊन तो 16 केले. अँकरिंग थोडेसे अजून व्यवस्थित करून घेतले, मागे पुढे काही उद्योग बसून, तर डिझाईनला छेद देऊन ते 12च्या ऐवजी 16 अँकर बार केले. अँकर बार प्रत्येक हा व्यवस्थित मटेरियल ग्राउट करून घेण्यात आलं आणि त्याचे पुल आउट टेस्ट घेतल्या गेले, त्याच्याशिवाय आपण पुढे गेलो नाही.
सरफेस रिएन्फोर्समेंट जे पहिले 300 mm स्पेसिंग होतं ते नंतर आपण 200 केलं. मेश व्यवस्थित करून घेतली. प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटी जी कंटिन्युटी होती ते आपण व्यवस्थित करून घ्यायचा प्रयत्न केला. कॉन्क्रीट एक संघ राहण्यासाठी पॅनल हे स्टॅगर्ड बांधले, नाहीतर एकत्र करत गेलो असतं त्याला व्हायब्रेटर टाकलं की ते सर्व स्लिप होऊन जातं. म्हणून आम्ही हे कन्फाईन एक एक पॅनल केला. चारी बाजूला त्याला आपलं शटरिंग लावून घेतलं, आतमध्ये कॉन्क्रिटिंग करून घेतलं एक संघ, व्हायब्रेटर करून ते व्यवस्थित सेट झाल्यानंतर दुसरा पण त्याला ऍडजस्टमेंट न घेता स्टॅगर्ड घेतला. आणि जेणेकरून हे स्टॅगर्ड घेतल्यावर मधल्या कंपार्टमेंटला आपोआप ते सेंटरिंग दुसऱ्या पॅनलचं मिळायचं. त्याच्यामुळे एक संघ राहू शकला आणि पद्धतशीर करता आला असं आमचं आज तरी म्हणणं आहे. दुसरं, त्याच्यामध्ये व्यवस्थित हायड्रोलिक जम्प होत नसावा असं वाटतं, कारण तो हायड्रोलिक जम्प जे करण्यासाठी एंडवेअरची उंची 7 मीटर हवी होती, ती 5.5 एक्झिक्यूट केली गेली होती. नंतर नवीन काम करत असताना आम्ही एंडवेअरची हाईट 5.5 ऐवजी 7 पुन्हा प्रस्थापित केली आणि एक त्याला स्लुईस गेटची पण प्रोव्हिजन केली, स्लुईस वॉल टाकून दिला त्याच्यामध्ये, जेणेकरून स्टिलिंग बेसिन मध्ये कधी इन्स्पेक्शन करायचं, पाणी काढून घ्यायचं, ड्रेन करायचं, वर्किंग बघण्यासाठी, कारण नाहीतर एवढं 5.5-6 मीटरचं हेड वारंवार डिवॉटर करणं हे खर्चिक बाब होती. म्हणून एक स्लुईस प्रोव्हिजन ऍडिशनल केली जे की डिझाईनला नव्हतं. अशा पद्धतीने आता हे मागील 2 वर्ष 17 नंतर 17, 18, 19 तिन्ही वर्ष फ्लड त्याच्यावर सोडलेलं आहे. आता ह्या घटकेला कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि ह्या वर्षी आता परत पूर सोडणं अपेक्षित आहे. पण जेव्हा हे सर्व पाणी म्हणजे प्रथम जे सांगू इच्छितो मी, तेव्हा अधीक्षक अभियंता नात्याने पोस्ट मान्सून इन्स्पेक्शनला जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या एंडवेअरच्या कोपऱ्याला एक असं पॅनल उभा दिसला निघालेला आणि ते पाण्यात बुडालेलं जसं टोक दिसत होतं. अरे म्हटलं बाबा हे काय दिसतंय इथं कोपऱ्यात आलं, कुठं झाडाचा ओंका वगैरे आहे का? जेव्हा आम्ही खाली उतरून इन्स्पेक्ट केलं तर इट वॉज अ पॅनल. अजून खाली गेलो तर रिव्हर ह्याच्यामध्ये फ्लो मध्ये 3-4 पॅनल्स पडलेले होते. मी तोपर्यंत सिरियसनेस काय झालं कोणाच्या लक्षात आलं आणि मग ते डिवॉटरिंगचा निर्णय घेऊन आपल्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग जॉईंट मेजरमेंट्स घेऊन वगैरे हा विषय मार्गी लागलेला आहे. आणि प्रोजेक्टच्या खर्चाने हे काम आपण 5 कोटी पेक्षा कमी पैशामध्ये आज पूर्ण केलेलं आहे. इट्स अ सक्सेस स्टोरी. फक्त एवढंच आहे की लेसन ह्याच्यात एवढंच झालं की सीडीओ जी एक आपली जागतिक त्याला मान्यता आहे, भारतभर त्याची ख्याती आहे, त्या ठिकाणी जे डिझाईन रन्स आपल्याला मिळतात, काही अभ्यासांती मिळत असतील तर ते हुबहू उतरणं अपेक्षित आहे. त्याच्यात काही ऍड ऑन असतील तर त्याचे काहीतरी प्रूव्हन स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे किंवा मॉडेल टेस्ट अपेक्षित आहे. आणि अशा एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरला नाहीतर आपण डेंजर करू शकतो. आणि सुपरविजन असो, क्वालिटी कंट्रोल असो, जसं आता टेमघरचा विषय उल्लेख केला गेला की क्वालिटी कंट्रोलचे काही इश्यूज राहिले, मग अशा गोष्टी जेव्हा तो डिझाईन दिलेला आहे, जे हिडन मेजरमेंट्स आहे याच्यावर सही करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे. क्वालिटी कंट्रोलचं हा जो तिसरा आधारस्तंभ आपला राहतो त्यांनी पण तेवढं काळजीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडणं तेवढंच आवश्यक आहे. ठेकेदार एक असलं, एक्झिक्युशन डिपार्टमेंट असलं आणि क्वालिटी कंट्रोल असलं, तिघांनी एक वाक्यता ठेवून काम जर व्यवस्थित करून घेतलं अशा प्रकारची नामुष्की आपल्यावर ओढवणार नाही. माझं स्ट्रक्चर जरी मी 4-5 कोटी खर्च करून बांधलं, हा नॅशनल लॉस झालेला आहे, वाद नाही, पण त्याच्यामुळे डाऊनस्ट्रीमला जे काही शेती लोकांची खरडली, नुकसान झालं, त्याला सुद्धा शासनाने भरपाई द्यावी लागली. बरेच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात या केसेस मध्ये. पण एक नक्की आहे, माझ्या माणसांनी जे काही कंट्रोल केलं होतं फ्लड त्या काळात ते काळजीपूर्वक केलेलं होतं, कारण डाऊनस्ट्रीमला ऑलरेडी फ्लड सिच्युएशन होती, तेव्हाही होती, आज पण मी ते सांगू शकेन की त्यावेळेस सुद्धा मीना रिव्हर एक खाली डाऊनस्ट्रीम होती, ती ऑलरेडी फ्लड मध्ये होती. दुसरं, प्रायमरी हेल्थ सेंटर एकदम ब्ल्यू लाईनच्या खाली आतमध्ये. जर हे फ्लड इमिजिएटली सोडून दिलं असतं काही लोकांनी काही करून, तर त्याच्यातले लोकांना इव्हॅक्युएट केलं नसतं तर अजून जे दवाखान्यात लोक त्या हॉस्पिटलमध्ये जे ऍडमिट होते ते लोक वॉशआउट झाले असते. त्यांना तेवढं वॉर्निंग देता आलं. खालच्या बाजूला एक मंदिर होतं, तिकडनं आपण पुजारी मार्फत लाऊडस्पीकर अनाऊन्स करून जेवढ्या लोकांना इव्हॅक्युएट करता आलं होतं तो प्रयत्न आमच्या लोकांनी फील्डवर जे होते त्या दिवशी त्यांनी केलं होतं. हे सुद्धा एक ऍड ऑन बाब आहे. आपले काही प्रश्न असतील तर पुढच्या सेशन आपण सांगू. मी माझं प्रेझेंटेशन समाप्त. श्री सुरेन हिरे सर इथून पुढे करतील.
हिरे सर, आपल्याकडे कंट्रोल आहे. हिरे सर, आपण पीपीटी चालू करू शकता. नाही, मी डायरेक्ट बोलणार आहे. हॅलो हॅलो, ऐकू येतं? येस सर, आपला आवाज येतोय. आपण चालू करू शकता. हॅलो, मी सुरेन हिरे बोलतो. सुरेन हिरे, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, सातारा. 2000 साली 1998 ते 2003 या काळात लघु पाटबंधारे विभाग धुळे येथे कार्यरत होतो. लघु पाटबंधारे विभाग धुळे बांधकाम विभाग. त्या काळात 2000 साली एक साखरी उपविभागाचे उपअभियंता रिटायर झाल्यावर काही दिवस माझ्याकडे त्या ऍडिशनल चार्ज होता. त्या काळात आम्ही बेड नावाचं एक धरण पूर्ण केलं आणि जून 2001 मध्ये त्या धरणाचा फारसं पाणी येत नव्हतं, म्हणजे खूप कमी पाणी त्या धरणात आलेलं होतं. बेड स्टोरेज पर्यंत होतं आणि एके दिवशी अचानक खूप मोठा पाऊस त्या धरणाच्या कॅचमेंटमध्ये आला आणि धरण एका दिवसात 80% भरलं. तर दुपारी निरोप आला होता की धरण भरतंय आणि संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास निरोप आला की धरणात खूप जास्त पाणी आलंय आणि धरण लीक होतंय एका ठिकाणी. असं तो माणसाचा फोन आला. तेव्हा काही मोबाईल सर्व्हिस अवेलेबल नव्हती आणि मग मी त्या ऐकल्यावर आमचे संबंधित शाखा अभियंत्याने मी आमच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितल्यावर काय होतंय सांगितल्यावर त्यांचं गांभीर्य लक्षात आलं या प्रसंगात की काय नक्की काय घडतंय. त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्ताच्या आता धरणावर जा. आमचा जरा असा विचार होता की उद्या सकाळी जाऊ वगैरे, पण ते म्हटलं की नाही आता तुम्ही जा धरणावर, मी पण येतो. आणि त्यांनी काही फोन केले आणि साधारण रात्री 8:30-9 पर्यंत आम्ही सगळे धरणावर पोहोचलो होतो. तर धरणावर काय झालं होतं ते आधी आपण विचार. धरणाचं काय झालं होतं की धरणाच्या खालच्या बाजूला डाऊनस्ट्रीमला एक बर्म होता, त्या नदी पातळी होती. त्या बर्मवर मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी डाऊनस्ट्रीमला बाहेर येत होतं आणि त्या गढूळ पाण्यामुळे धरणाचा जो गाभा होता तिथून माती बाहेर येत होती आणि हेड रेग्युलेटर जे होतं त्या हेड रेग्युलेटरच्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडला होता आणि आम्ही त्यावर तोपर्यंत आमच्या कार्यकारी अभियंत्यांनी बऱ्यापैकी मशिनरी आधी लोकांना फोन करून वगैरे त्यांना ऍक्टिव्हेट केलं होतं आणि त्यांनी तिथे येऊन काय उपाययोजना करायची सांगितलं आम्हाला. त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा हेड रेग्युलेटर मधून जे पाणी सोडलेलं होतं पाणीची लेवल कमी करण्यासाठी ते आधी बंद केलं. त्यानंतर हेड रेग्युलेटरच्या अपस्ट्रीमला जो खड्डा झाला होता त्या खड्ड्याला आम्ही माती आणि मुरुम असं आणून भरलं. त्या खड्ड्यात तो खड्डा वारंवार त्यानंतर तिथून तिथे माती खचत होती. ती माती आम्ही सातत्याने भरत राहिलो. दुसरी गोष्ट काय केली, तिसरी गोष्ट म्हणजे बर्नवर ज्या ठिकाणी पाणी लीक होत होतं त्या ठिकाणी म्हणजे आधी मुरुम टाकायचा प्रयत्न केला, पण मुरुम तिथे खूप पाणी असल्यामुळे मुरुम राहत नव्हता. मग दगड भरले. प्रसंगी तिथे आजूबाजूला दगड त्यावेळेस अवेलेबल नव्हते, तर पिचिंग जे केलं होतं आम्ही तेच उचलून लेबरच्या सहाय्याने तिथे भरलं आणि मग त्याच्यावर गाड्या चालवून मुरुम टाकला आणि पिचिंग म्हणजे त्या बर्मची उंची वाढवली 1-2 मीटरने आणि सांडव्यात कठीण खडकामध्ये खोदाई करून पाणी डाऊनस्ट्रीमला ड्रेन केलं आणि अल्टिमेटली पाण्याची पाण्याची लेवल होती ती कमी केली. ह्या 4 गोष्टी आम्ही सतत 8 ते 10 दिवस करत होतो नॉनस्टॉप. म्हणजे ज्या क्षणी आम्ही धरणावर आलो त्या क्षणापासून पुढचे 8-10 दिवस आम्ही सगळे म्हणजे मी स्वतः, आमचे शाखा अभियंते, कार्यकारी अभियंते, ठेकेदाराचे लेबर, ठेकेदार स्वतः, त्याचे ऑपरेटर, मशीन ऑपरेटर किंवा त्याच्याबरोबर जी यंत्रणा असते ती सगळी कंटिन्युअस 8 ते 10 दिवस कोणी न झोपता न थांबता तिथे काम करत होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर गळती असल्यामुळे ते थांबवणं तिथं काही असं काही एका क्षणात घडलं नाही. म्हणजे
इट टूक लॉट ऑफ टाइम आणि पाणी जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली तेव्हाच लिकेजेस कमी झाले. त्यानंतर आम्ही म्हणजे तिथे गेल्यानंतर आमचं लक्षात आलं की कंटिन्यू रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत सगळे लोक काम करत होते. जेवढे लोक त्या क्षणी तिथे होते त्याचं कोणी थांबलं नाही. 24 तासात एकही माणूस बसला नाही, उठला नाही, फक्त पाणी प्यायला मिळत होतं. बाकी काही यंत्रणा तयार झाली नव्हती. पण नंतर मात्र रात्री जेवायला मिळालं. तिथे एक शेड होती कॉन्ट्रॅक्टरच्या शेडमध्ये आम्ही म्हणजे आळीपाळीने बसून झोपलो. म्हणजे खुर्च्या होत्या किंवा सतरंजी होती त्याच्यात झोपायचं. असं करून ओव्हरऑल ते ऑपरेशन पूर्ण केलं. उपाययोजना काय काय केलं त्या आधी सांग. आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं गेट बंद केलं. नंतर विमानतळाचा खड्डा भरला, बॉम्बची उंची वाढवली, सांडव्याच्या ठिकाणी तिथे खोदून ती पातळी कमी केली. हे सगळं काम झाल्यानंतर आमचं लक्षात आलं की आता डॅम कंट्रोलमध्ये आलाय. तर आता याच्यातून शिकायचं काय. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी होती म्हणजे जी आम्हाला जाणवली ती अशी होती की अशी लिकेज जर होत असेल आपण तेवढं सिरियसली त्याला टॅकल करायला पाहिजे. आम्ही जर दुसऱ्या दिवशी सकाळी आलो असतो, संध्याकाळी 6 याच्या ऐवजी जर दुसऱ्या सकाळी आलो असतो तर कदाचित डॅम फुटलेला असतो. त्याच्यामुळे ताबडतोब कामाला लागणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोण जबाबदार आहे. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टरने करायचं की डिपार्टमेंटने करायचं. आमचे तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी हा भाव कधी येऊन दिला नाही. म्हणजे त्यांनी फार इफेक्टिव्हली फार रिसोर्सफुल होते. त्यांनी सगळ्या संबंधितांना तर लावलं की आम्हाला बाकीच्याही काही लोकांकडून मशिनरी इतकी सहज मिळायची नाही. ती मशिनरी मिळवली आणि इफेक्टिव्हली ते सगळं ऑपरेशन घडवून आणलं. ते पूर्ण वेळ 8 दिवस ते स्वतः सुद्धा 24 तास धरणावर थांबले होते आणि कुठेही त्यांनी असं म्हणजे भाग येऊ दिला नाही की हे चुकतंय किंवा असं करू नका तसं करू नका. किंवा आमचे एसी जे होते त्यांनी सुद्धा कधी जेव्हा आले धरणावर त्यांनी सांगितलं की काय आपण करू शकतो. की कुठेही आहे ऑफिसरने तुमचं काय चुकलं, तुम्ही त्याची मूर्ख आहात याच्यावर चर्चा करायच्या ऐवजी काय करता येऊ शकेल आणि आता आपल्याकडे काय पर्याय आहे ते सगळे पर्याय उपलब्ध केले आणि त्याप्रमाणे कार्यवाही केली. म्हणजे त्यामुळे सगळ्या लोकांच्या सपोर्टमुळे ते धरण आपण वाचू शकतो. तिसरी गोष्ट काय आहे शिकण्यासाठी की पाणी हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे. ते भूत तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा जर तुम्ही तिथे चुकले असाल तिथे ते बरोबर त्याची वाट शोधते. आणि या भूताची आपल्याला लढाई करायची आहे. त्यामुळे 1000 मीटरचा तो डॅम आम्ही चांगला बांधलेला असूनही 1 मीटरमध्ये चुकलो होतो. त्या 1 मीटरमधून सगळं पाणी वाहून जाऊ शकतं किंवा वाहून जाऊ गेलं असतं किंवा डॅम तिथे फुटला असता. तर यामुळे की आपण सगळ्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये धरणं बांधताना प्रत्येक लेअर आणि प्रत्येक मीटर हा तेवढ्या काळजीनेच बांधला पाहिजे जेवढ्या बाकीच्या मीटरसाठी आपण काळजी घेतो. सगळी क्वालिटी कंट्रोल आपण आपली त्यावेळेस होती त्यावेळेस आम्ही काम करतो जाणून होतो की काम व्यवस्थित चाललं तरी सुद्धा त्या गावातून पाणी लिकेज झालं होतं. तर चूक काय झाली होती. तर डाऊनस्ट्रीमचं जे केसिंग करत होतो आम्ही तेव्हा केसिंग करताना हार्टिंगच्या लेअर वरून गाड्या जात होत्या आणि जिथून त्या गाड्या जात होत्या त्या पोर्शन मध्ये गाडीच्या टायरमुळे काही ठिकाणी हार्टिंग जरा जास्त दाबली गेली आणि गाडीतून तो मुरून सांडला तो त्या पोर्शन मध्ये सांडला किंवा तिथे साचून राहिला आणि पुढे जेव्हा हे आली वेळ आली तेव्हा आम्ही वरचा हार्टिंगचा लेअर करून टाकला आणि तो मुरून गाड्यात राहून गेला. अतिशय कमी क्वांटिटीचा मुरुम होता तो. नंतर जेव्हा आम्ही बघितला किती होता तर त्याची क्वांटिटी अगदी क्षुल्लक होती. पण त्यामुळे पूर्ण धरणातून पाणी वाहू लागलं आणि त्याला तिथे धरण त्या दिवशी फुटलं. पुढे आम्ही म्हणजे तो ज्या ठिकाणी लिकेज होतं त्या अपस्ट्रीमला डॅम रिकामं केलं. डॅम रिकामं केल्यानंतर पुढच्या काही काळानंतर तिथे आपण पूर्ण अपस्ट्रीमचं केसिंग काढलं, सगळं हार्टिंग काढलं आणि ज्या ठिकाणी लिकेज होतं तिथे आलं की लक्षात आलं की कशामुळे झालं. तिथे लक्षात आलं की त्या ठिकाणी मुरुमाचा एक 2 फूट किंवा 1 फूट दीड रुंदीचा आणि साधारण 6 इंच उंचीचा एक लेअर त्या टायरमध्ये विथ काळी माती मिक्स असा राहून गेला आणि त्यामुळे हा सगळा एक्सरसाइज करायला लागला. आणि तर मग आम्ही नंतर काढला म्हणजे साधारण 2 लाख क्युबिक मीटर माती तिथून आम्ही डॅम पूर्ण अपस्ट्रीम कडून उघडला आणि पुन्हा नव्याने ते अर्थवर्क करावं लागलं. आणि हे करताना त्यावेळेस मात्र आम्ही पुन्हा जेव्हा केलं तेव्हा अगदी सीओटी पर्यंत ती खोदकाम केलं आणि पूर्ण जेवढी माती होती ती काढून नव्याने वेगळी काळी माती आणून त्या ठिकाणी भरली आणि मग केसिंग करून डॅम रिहॅबिलिट केला. आणि आता त्या वर्षानंतर 2001 सालानंतर अजूनही तो डॅम अगदी व्यवस्थित आहे. कुठल्याही त्याला
काही प्रॉब्लेम आलेले नाही आणि त्यातून काही गांभीर्य जे आहे आपलं धर्म बांधकाम करायचं ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं एवढंच मला वाटतं. थँक्यू. मी थांबतो. नार्वेकर साहेब माझं संपलंय. धन्यवाद सर, धन्यवाद. आता श्री साळुंके सर आपले प्रेझेंटेशन देतील. या वेबिनार मध्ये बरेचसे स्पेसिफिक फेल्युअर डिस्कस केले गेले. मी डे टू डे चे फेल्युअर डिस्कस करणार आहे एक केस स्टडी घेऊन. सातारा जिल्ह्यामध्ये लघु पाटबंधारे तलाव मांडवे म्हणून छोटा तलाव आहे. त्याच्या खाली एक मांडवे नावाचं गाव पण आहे, विलेज. त्याच्या फर्स्ट फिलिंगच्या वेळी 1992 साल होतं. तर त्यावेळेला फर्स्ट फिलिंगच्या वेळी आम्ही डॅम बघितला, लेवल्स वगैरे टॉप लेवल घेतल्या, सगळं केलं. आणि फर्स्ट फिलिंग जेव्हा सुरू केलं त्यावेळेला पूर्णपणे पाऊस सुरू होता, डॅम भरला, HFL ला पण पाणी यायला लागलं. तेव्हा डॅमच्या डाऊनस्ट्रीम मधून पूर्ण लिकेजेस सुरू झाले. आता डॅमच्या डाऊनस्ट्रीम मधून लिकेजेस सुरू झाले, वरून पाऊस पडतोय आणि अशा अवस्थेमध्ये काय झालं काय हा विचार करायला पण वेळ नव्हता. डॅम पूर्णपणे पायपिंगच्या कंडिशन मध्ये निघालेला होता. तर त्यावेळेला तो डॅम सेव्ह करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. तर तत्कालीन मुख्य अभियंत्यांनी आम्हाला वेस्टवेअर बार ब्लास्ट करायच्या सूचना दिल्या. त्यावेळेला वेस्टवेअर बार 30 मीटर लांबीमध्ये 1 मीटर उंचीत ब्लास्ट केला. पूर्ण पाणी डिप्लीट व्हायला लागलं आणि जी काय पायपिंग ऍक्शन तयार व्हायला सुरू होणार होती ती थोड्या प्रमाणात कमी झाली. गढूळ पाणी जे निघालं पाणी ते हळूहळू कमी व्हायला लागलं. मीनवाईल पिरियड मध्ये जो गोल्डन पिरियड मिळाला त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड फिल्टर टाकले मोठ्या मोठ्या लिकेजेसवर. इन्व्हर्टर फिल्टर टाकल्यामुळे मोठ्या मोठ्या लिकेजेस मधलं पायपिंग ऍक्शन होणारी थांबवली. त्यानंतर मोठ्या लिकेजेस नंतर संपूर्ण डॅमच्या डाऊनस्ट्रीम वर इन्व्हर्टेड फिल्टर करून घेऊन पूर्णपणे तोपर्यंत पाणी डिप्लीट झालं आणि पूर्णपणे तो डॅम सेव्ह झाला. खालच्या बाजूला गाव होतं, जर पायपिंग होऊन डॅम फुटला असता तर ते अख्खं गाव वॉशआउट झालं असतं. आणि ह्या डे टू डे ची गोष्ट मी सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्ही आता याची या रेमेडी वगैरे आपण बघू, पण याच्यामध्ये पहिल्या फर्स्ट स्लाइड मध्ये तुम्ही डॅमचा सेक्शन बघताय. 100 RL आहे, 98.5 ला हार्टिंग करतो आपण HFL वेळेला. पण हे जेव्हा हा संकल्पित काटछेद असतो तेव्हा तो एक्झॅक्ट आपण त्या लेवलनी हार्टिंग करतो. आणि जेव्हा हे एखादा पावसाळा जातो तेव्हा नेक्स्ट स्लाइड तेव्हा ही जी RL आहे ती श्रिंक होते. वरची 100 ची 99.5 होते, हार्टिंग खाली जातं आणि HFL लेवल ही हार्टिंगच्या टॉपला येते. आणि त्यावेळेला FSL आणि HFL मधून डायरेक्ट केसिंग मधून पास मिळतो. आणि हे जनरली सगळीकडे होतं. आपलं काय चुकलं का? डॅम टॉप तर बरोबर होता. त्याचा असं आहे की श्रिंकेज लेअर टाकताना आपण वरचा केसिंगचा टाकला, पण आतलं हार्टिंग आहे ते आत श्रिंक झाल्यावर त्याचा श्रिंकेज लेअर टाकू शकत नाही आपण. ही गोष्टच कुणाच्या लक्षात येत नाही. आणि इन जनरल अगदी एक धरणाचा असेल, कॅनॉलचे भरावे असतील, याच्यामध्ये हार्टिंगचा जो लेअर आहे तो पुन्हा आपल्याला श्रिंकेज लेअर टाकता येत नसल्यामुळे आधीच तो लेअर वर करायला पाहिजे. ही गोष्ट 1992 मध्ये मी अनुभवली. आणि नंतर एका 2012 साली दुसऱ्या एका पाझर तलावाचं बघायला गेलो तर सेम कंडिशन. मग सर्व अधिकाऱ्यांनी हे किंवा सर्व अगदी शाखा अभियंत्यापर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे. डे टू डे ची गोष्ट आहे की हे जे हार्टिंग आहे हे हार्टिंग झोन हा जो काही डिझाईन संकल्पित लेवलला असतो त्या संकल्पित लेवलच्या
वरच्या बाजूला एक अर्धा मीटरनं वरच्या बाजूला करायला पाहिजे. तो श्रिंक झाल्यावर तो डिझाईन लेवलला येईल ना. पण काय नाही, प्रत्येक अगदी इंजिनियर कॉलेजमधनं बाहेर पडला की तो लेवल घेणार, काय दिले बाबा ड्रॉइंग मध्ये 98 दिले, चला 98. असं न करता हार्टिंगचा लेअर हा नेहमी अर्ध्या मीटरनी वर करायला पाहिजे. ही गोष्ट जरी कुठं नसली तरी सुद्धा ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे मोठं फेल्युअर आणि डे टू डेचं फेल्युअर. डॅमचं पाझर तलाव असू दे, MI टँक असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, याच्यावर रेमिडी अशी आहे, ज्या वेळेला असं होतं झालं पाऊस वगैरे कमी आला त्याच्यानंतर पूर्णपणे आम्ही डॅम अर्ध्या मीटरनी डाऊन करून घेतला. त्याच्यामुळे वरच्या बाजूला वर्किंग स्पेस मिळाली. त्याच्यावर पॉकलॅन मशीननं ट्रेंच काढायला सुरू केलं. एका बाजूने ट्रेंच काढायला सुरू केलं, त्याच्या अपोजिट बाजूने हार्टिंगच्या गाड्यावर घेतल्या. ती ट्रेंच किती काढायची, तर त्या हार्टिंगचं जे श्रिंकेज झालं तिथपर्यंत तुम्ही ते पोकल्यांनी ट्रेंच काढायची आणि त्याच्या अपोजिट बाजूने हार्टिंग डंप करायचं. याच पोकल्यांच्या बकेटनी ते हार्टिंग टू हार्टिंग जॉईन करायचं. आणि मग आता मात्र तुम्ही हार्टिंग लेवल जी काय संकल्पित असेल त्याच्या वर अर्ध्या मीटरनं करून घ्यायला पाहिजे. आणि ही गोष्ट आपण मग सायमल्टेनियसली एक पोकलॅन पुढे जाते, मागं हार्टिंग पडते, बकेटनं दाबलं जाते आणि ते असं करत करत आपण या अर्धा मीटर लोअर लेवल पर्यंत म्हणजे हार्टिंगच्या वर अर्धा मीटर हे पूर्णपणे आपण हार्टिंगनं भरून घेतो. त्याच्यावरचा जो लास्ट अर्धा मीटरचा लेअर आहे तो केसिंगनं टाकून घेतो. म्हणजे ही झाली नंतरची गोष्ट. पण जर तो डॅम गेला असता आणि ते जर गाव वाहून गेलं असतं ते आलं असतं का. बरं, गोष्ट किती आहे, अगदी हार्टिंगचा लेअर संकल्पन जरी दिलेला असलं तरी श्रिंकेज लेअर कन्सिडर करून तो जो लेअर आहे तो त्याच्यावर अर्धा पाऊण मीटर आला पाहिजे. वरच्या बाजूला फक्त अर्धा मीटरचं केसिंग असलं तरी पुरतं. डायरेक्ट तो जो पाथ मिळतो, एक तर फ्रियाटिक लाईन वगैरे ठीक आहे तुमच्या केसिंग मधली हार्टिंग, अरे हार्टिंगच खाली गेल्यानंतर तुमची फ्रियाटिक लाईन काय काम करणार. सगळं संकल्पना अगदी योग्य आहे, पण हे जो पॉइंट आहे की जो डायरेक्ट पाथ मिळतो जी फ्रियाटिक लाईन वगैरे सोडून, तो पाथ खूप डेंजर आहे आणि त्याच्यातून पायपिंग तयार होतं आणि त्या पायपिंग मधनं भरावे कॅनॉलचे असतील, मायना टँकचे असतील, अक्षरशः पाझर तलावाचं पण आम्ही खूप हे केलं. तर सगळ्यात याचं तात्पर्य अगदी सोपं आणि डे टू डे हे असणार आणि सर्वांनी लक्षात घेण्यासारखं असं आहे की हार्टिंग जिथं हार्टिंग केसिंग झोनिंग आहे जिथल्या भराव्याला तिथलं हार्टिंग हे अर्धा पाऊण मीटरनी जास्त करून घेणे. पुन्हा जो लेअर आपण श्रिंकेजचा टाकतो तो केसिंगचा पडतो आणि हे केसिंग हार्टिंगला दाबतं आणि हार्टिंगच्या जागेवर केसिंग आल्यावर डायरेक्ट पाथ मिळतो. आधीच जर हार्टिंग वर केलं असेल तर तुमचं श्रिंक होऊन डिझाईन लेवलला येतं आणि सगळे भरावे अगदी क्लिअर कट राहतात. आता आपण प्रश्नोत्तर सेशन घेऊया. कोल्हे सर, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. इज द शॉर्ट क्रिएटिंग इज द सेम प्रोसेस ॲज गॅबियन वॉल डिझाईन? कोल्हे सर, आपल्यासाठी एक प्रश्न आहे.
हो. Is the short creating is the same process as gabion wall design? येस. नाही, शॉर्ट क्रिटिंग ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की याचं मिक्सर जे आहे सिमेंट आणि बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते मिक्सर फोर्स करून ज्या सरफेसला आपल्याला शॉर्टकट करायचं आहे तिथे प्लॅस्टर जसं आपण करतो ना त्या पद्धतीने आपण हे त्या सरफेसवर फोर्सने मारतो. म्हणजे गॅबियन वॉल डिझाईन ही आपली एकमेकावर दगड ठेवून हे करतो आपण डिझाईन करतो तशा पद्धतीने ही प्रोसेस होत नसते. शॉर्टकटचा जो पर्पज आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह लेअर आपण कुठल्या सरफेसला देतो. आपण मुंबईकडनं इथे पुण्याकडनं मुंबईला जात असताना एक्सप्रेस वेच्या काही दर्डींना एक्सप्रेस वे वरती काही डोंगरांना शॉर्टकट केलेले आहे तुम्हाला आपल्याला दिसत असेल तर तशा पद्धतीचा एक लेअर आपण देतो. मग हे लेअर मध्ये कुठले इन्ग्रेडियंट असावे कुठलं ते मेश असावे हे सगळे त्याच्यामध्ये डिझाईन पॅरामीटर आहेत. मात्र शॉर्टकट आणि गॅबिन वॉल डिझाईन हे आपलं सेम नाही. ओके नार्वेकर सर. थँक्यू सर. हो थँक्यू. आपण प्रश्न विचारू शकता. रेज हँड हा ऑप्शन आहे आपल्या इथे. आपण सर्व प्रश्न विचारू शकता. किरण प्रगत, आपण आपला प्रश्न विचारू शकता. किरण प्रगत, आपलं अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता. आयशा सोलंके, आपला प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्याला अनम्यूट केलेलं आहे. आयशा सोलंके. विवेकानंद तिडके, आपला प्रश्न विचारू शकता. अनम्यूट करून आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. विवेकानंद तिडके. यामिनी मेश्राम, आपण प्रश्न विचारू शकता. यामिनी मेश्राम. दयानंद कुत्रे अधिक नाही सगळ्या शेवटी मनोज आहे की मनोज डोकचोड. हा मनोज. हा नाही नाही मनोज. वर्षा पावकर. वर्षा भावकर मॅडम, आपला प्रश्न विचारू शकता. अनम्यूट करून आपण प्रश्न. हॅलो हॅलो. येस मॅम, आवाज येतोय. आपण प्रश्न विचारा. हा, मला एक साळुंके सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर आहेत का? हो हो आहे. सर तुम्ही सांगितलं की हार्टिंगचा लेअर थोडा वाढवून घ्यायचा श्रिंकेज करता. हो हो. सर त्याला काय हे आहे का, कितीने वाढवायचं? म्हणजे त्या हार्टिंग प्रॉपर्टीज वर ज्या हार्टिंग प्रॉपर्टीज आहेत त्याचं श्रिंकेज काढायचं आणि 4-5 वर्षाचं श्रिंकेज काढून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रॉपर्टी असते श्रिंकेजची. त्याच्या हा सर, करायचं की किती डेप्थ पर्यंत आपल्याला श्रिंक होणार आहे ते तो जो भाग आहे तर तेवढ्या हाईटला तो लेअर वाढवून घ्यायचा, रिवाइज करा. ओके. कारण ते जे आपण वरनं केसिंगचं श्रिंकेज टाकतो, हार्टिंगचं श्रिंकेज आपल्याला नंतर नाही टाकता येत. ओके, ठीक आहे सर. रूल आहे जवळजवळ, प्रॅक्टिकल आहे हे सगळं. मी 1992 ला तेच केलं आणि 2012 साली पण केलं. हे सगळे ट्रेंच करायचे, हार्टिंग मारायचं वर आणायचं. त्या वेळेला हार्टिंग वर आणून ठेवलं तुम्ही श्रिंकेज. एक तर तुमच्या कॉम्पॅक्शन प्रॉपर्टीज सगळ्या 95% प्रॉक्टर डेन्सिटी
येतात नाही येतात त्याच्यामध्ये काय झालेलं असतं हे आपल्याला नाही ना कळत. मग ते सगळा विचार प्रॉपर डेन्सिटी घेतो तसा आपण केला की तो श्रिंक होत नाही, पण प्रॅक्टिकली 3-4 वर्ष झाल्यावर पावसाळा की तो बराबर श्रिंक होतो, हार्टिंग श्रिंक होतं आणि आपण काय करतो श्रिंक झालं टाका श्रिंकेज कशाचा केसिंगचा, मग त्या हार्टिंग होतंय ना त्या प्रॉपर्टी ज्या आहेत हार्टिंगच्या त्याचा कॅल्क्युलेशन करून मागून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली हे कुठेतरी स्पेसिफिकेशन मध्ये याच्यात त्याच्यात यायला पाहिजे की जे हा जो लेअर आहे तो आहे नसल्यामुळं आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक असतात ते म्हणतात आम्हाला तुम्ही बिल या लेवल पर्यंत ह्याच्यावर आम्ही टाकणार नाही, असे प्रॉब्लेम्स येतात, खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे हे सर कुठेतरी स्पेसिफिकेशन मध्ये घेतलं पाहिजे आणि आपण कमीत कमी ते किती श्रिंक होणार आहे तेवढं जास्त टाकून घ्या. सर मग हे डिझाईन करताना आपण जेव्हा CDO कडनं सेक्शन डिझाईन करून घेतो तेव्हा जर कन्सिडरेशन केलं तर जास्त बेटर राहील ना? हा बेटर राहील, पण हे आजपर्यंत आता कसं आहे आपल्याकडे लगेच येतात असं नाही, पण जे प्रॅक्टिकली आता हे फेल्युअर मधनं आपण शिकतोय, हे जे Yes, शिकतोय sir. आपण फेल्युअर मधनं शिकतोय, तर हे फेल्युअर आपल्या डोळ्यासमोर आहे, डे टू डेच आहे. कॅनॉलचे भरावे कितीतरी भरावे आहेत डे टू डे, आणि हे जर डे टू डेचं फेल्युअर आपण आता येईल ते सीडीओ मधनं शासनाकडून येईल, खूप आहे शासनाकडून यायचं एन इज इक्वल टू नॉट 2 1/n आहे, नॉट 2 आहे का कुठे, नॉट 3 नॉट शासनापर्यंत आम्ही बांधलो तेव्हा येईल ना. ओके. पण फेल्युअर मधनं आपण शिक्षण घ्यायसाठी हा वेबिनार केला. येस सर, येस. फेल्युअर आपल्याला डोळ्यात एकच दिसतात आहे, तर त्याच्यावर आपण आपलं जजमेंट करून एक 2 फुटांनी वाढवलं, केसिंग थोडं कमी झालं तर काय आपल्याला फरक पडत नाही. शेवटी केसिंग करता अर्धा 1 मीटरचं केसिंग असतं, म्हणतो थंब करा केसिंग टाका आणि अर्धा केसिंगचं वाचतं ते हार्टिंग टाका, ती गाडी आणली काय केसिंग ठीक आहे सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही जे काय हे सांगितलं ना हे नक्कीच आम्हाला पुढे काम करताना उपयोगी पडेल. थँक्यू सर. आणि आपण डिटेन्शन असतं तिथे नाही ठेवलेलं असतं म्हणून त्याच्या अगेन्स्ट पहिलेच दाखवून मनीषा भोसले मॅडम, आपण आपला प्रश्न विचारू शकता अनम्यूट करून. मनीषा भोसले. मनीषा भोसले, आपण अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. तो जर खाली गेला तर वेव्ह ऍक्शननी पाणी येऊन पाईपिंग सुरू होतात. केसिंग मध्ये पाईपिंग पहिले होतं, हार्टिंग मध्ये तसं नाहीच होतं, ते काय होतं खाली जातं. हो बरोबर. मनोज डोकचुले, आपण आपला प्रश्न विचारू शकता. मनोज डोकचुले, अनम्यूट करून आपण प्रश्न विचारा. गुंजन जाधव, आपण आपला प्रश्न विचारा. गुंजन जाधव. हॅलो, आवाज ऐकू येतो? हा, आवाज ऐकू येतोय, आपण विचारा. सर, मला लांडेकर सरांना एक क्वेश्चन होता. हा विचारा मॅडम, विचारा, प्रश्न विचारा. सर, स्टीलिंग बेसिन मध्ये म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण जे वीप होल्स करतो तर ते क्लीन न झाल्यामुळे अपलिफ्टमुळे बऱ्याचदा पॅनल्स उखडलेले दिसतात. तर म्हणजे काहीतरी प्रॅक्टिकल म्हणजे क्विक काही हे आहे का की आपण ते क्लिनिंग करू शकतो ज्यामुळे अपलिफ्ट प्रेशर कट करण्यासाठी पाण्याला वाट करून देणं अपेक्षित आहे. तर त्या ठिकाणी आमच्या बेसिन मध्ये नेहमी पाणी असायचं, एनवीआरला कुठल्याही प्रकारचं आउटलेट नव्हतं बाहेर निघण्यासाठी पाणी. त्याच्यामुळे वीप होल सर्व कालांतराने माती कचऱ्यात जाऊन ते सर्व चोक झालेले होते आणि जी अंडर ड्रेनेज सिस्टम होती ती पण व्यवस्थित न ले केल्यामुळे आमचं नुकसान झालं. हे सर्व करण्यासाठी कशाला की अपलिफ्टला काउंटर करण्यासाठी तो विषय आहे. ड्रेनेज होल्स, ड्रेनेज अरेंजमेंट हे अपलिफ्टला हे काउंटर करण्याचा तो पॅरामीटर. बस ओव्हरऑल साठी वगैरे असं काही आपण करू शकतो का जेणेकरून ते अपलिफ्ट ऑलवेज कमी राहू शकेल? काय केलं? हॅलो, नाही, मला प्रश्न नाही समजला. हॅलो हॅलो, हॅलो. हा बोला, प्लीज रिपीट करा प्लीज.
सर मोस्ट ऑफ द टाइम स्टिलिंग बेसिन मध्ये जरी ते ड्राय जरी असेल तरी बऱ्याचदा ते विप होल्स ब्लॉक झालेले असतात आणि त्याचं प्रॉपर क्लिनिंग होत नाही. हा बॅकवॉश करायला पाहिजे होतं, ते केलं गेलेलं नाही. आणि ह्या केसमध्ये इथं इम्पाउंडिंग वॉटर होतं जम्पसाठी, त्याच्यामुळे ते लक्ष दिलं गेलं नाही आणि विपोल्स बरेचसे खराब होते आणि केलेले नव्हते. थँक्यू सर. हा, हे प्रिकॉशनरी मेजर की विपोल व्यवस्थित केले पाहिजे, ड्रेन होल्स व्यवस्थित पाहिजे, हाफ राऊंड पाईप जे बसवले होते तिथनं पाणी ड्रेन करण्यासाठी ते व्यवस्थित पाहिजे. तो कचरा होण्याचे इन्स्पेक्शन करता येत नाही पुढे, फक्त बॅकवॉश करता येतात, हवा मारून, जेट मारून. काही ठिकाणी ड्रिल सुद्धा केले जातात. आता टेमघर धरणाचा आपण जेव्हा अनुभव घेत होतो त्या लोकांनी ड्रिल करून कचरा काढून घेतला, कारण ते विप होल्स मध्ये किंवा त्यांचे ड्रेन होल्स मध्ये किंवा जे काही होते आउटलेट्स त्याच्यामध्ये कॉन्क्रीट येऊन फसला होता, ते ड्रिल मारून घेतात. तसं आपण हे बॅकवॉश केलं पाहिजे, त्याचे अरेंजमेंट्स आहेत, तसे करतात, एजन्सीज आहेत त्या टाईपच्या. थँक्यू सर. ओके. ज्ञानेश्वर मुथाळ सर, आपण आपला प्रश्न विचारा अनम्यूट करून. ज्ञानेश्वर मुथाळ सर, अनम्यूट करा सर, आपण प्रश्न विचारू शकता. ज्ञानेश्वर मुथाळ सर, आपण अनम्यूट करायचंय आणि प्रश्न विचारायचे. विवेकानंद तिडके, आपला प्रश्न विचारा. अनम्यूट करून आपण प्रश्न विचारा. विवेकानंद तिडके. हॅलो हॅलो, आवाज येतो का माझा? आवाज येतोय, आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय. हा, माझा मांडवे सरांना विचारायचं होतं की समजा सीडीओ कडूनच सेक्शन मध्ये हार्टिंगच वर आहे, समजा एफआरएलच्या जवळपास 2 मीटर वर आहे, तर अजून वर घेणं अपेक्षित आहे का मग सीडीओने जसं सेक्शन दिलंय तसं काम करणं अपेक्षित आहे? हॅलो, पुन्हा एकदा प्रश्न. हा, की आपण सांगितलं ना हार्टिंग थोडी अर्धा मीटर वर घ्या म्हणून एफआरएलच्या, किंवा मग ते जेवढं संकल्पित आहे त्याच्या. तर आमच्या केसमध्ये असं आहे की एफआरएलच्या वर जवळपास 2 मीटर हार्टिंग डिझाईन मध्येच आहे, डिझाईन मध्येच. तर मग अजून वर घेणं अपेक्षित आहे का की तेवढं सफिशियंट राहील? ही चांगलीच गोष्ट आहे. जर डिझाईन मध्ये आपल्या 2 मीटर हार्टिंग वर दिला असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण बऱ्याच ठिकाणी हार्टिंग मध्ये 1 मीटरचं, तुम्ही सगळे जर आपले सीडीओचे ड्रॉइंग काढले ना, एमआय टँक, पाझर तलाव वगैरे, ह्याच्या केसिंग आणि हार्टिंग मध्ये 1 मीटरचा हे देतात आणि एचएफएल ला डायरेक्टली हार्टिंग देतात. जिथं असं जास्त संकल्पना तिथे काही विषय नाहीये. संकल्पन जास्त दिलं तर ती गोष्ट येणार नाही, पण जिथं संकल्पन कमी दिलेलं असतं, श्रिंकेज होऊन त्या डायरेक्ट पाथ मिळतो. 2-3 गोष्टी आहेत. प्रॉपर डेन्सिटीला कॉम्पॅक्शन होत नाही, हार्टिंग मटेरियल अवेलेबल साईटवर असतं, त्या प्रॉपर्टीचं मिळत नाही. अशा बऱ्याच गोष्टींनी ते जे आपण डिझाईन करतो त्याच्यासाठी म्हणून जी काही तरतूद असते ती पुरत नाहीये. म्हणून आपण एक थंब रूल करायचा, हार्टिंग लेअर हा वर टाका आणि केसिंग जे आहे की 1 मीटर, केसिंग 1 मीटरच्या ऐवजी अर्धा मीटर केसिंगच्या ऐवजी हार्टिंग टाकलं तर आपण सेफ्टी जातो. 2 मीटर आहे म्हटल्यावर जायची गरज नाहीये. पण जिथे स्पॅन कमी, आता बऱ्याच एमआय टँकची ड्रॉइंग सीडीओ वगैरे आपली स्टँडर्ड आहेत, एमआय मॅन्युअल मध्ये जी ड्रॉइंग आहेत सगळी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये फार कमी हे दिले, इकॉनॉमिकल आपण करतो ना सर. ओके. आणि अजून एक सर, सुर्वे सरांना एक विचारायचं होतं क्वेश्चन. त्यांनी तिवरे धरणाबद्दल सांगितलं, सुर्वे सरांना. सुर्वे सर. सर नमस्कार, आवाज येत आहे? हा, आवाज येतोय. आवाज. हा सर. सर आपण ते तिवरे धरणाच्या कंड्यूट मध्ये कन्स्ट्रक्शन आहे त्याचं, समजा. हा सर नमस्कार. तिवरे धरणाचं कन्स्ट्रक्शन मेसनरी कॉन्क्रीट मध्ये केलं जातं. नाही, आवाज कट होतोय तुमचा. सर आताच्या धरणाचं जे एचआरचं बांधकाम आहे ते मोस्टली कॉन्क्रीट मध्ये केलं जातं.
हो हो. तर आता आता त्यातून आपण असे सगळे पुन्हा स्ट्रक्चर्स आता आपण Concrete मध्ये सगळंच करतो. कॉन्क्रीट तर मध्ये करतो curious- आहे. हम्म. हा सर, तर त्याची सिच्युएशन तशी पुन्हा क्रिएट होण्याचे चान्सेस कमी असतील ना? हो, पण कसं झालंय की आता हे इथं फेल्युअर झालेलं आहे, परंतु असेच मेसनरी कॉन्ड्यूट असलेले इतर डॅम्स ऑलरेडी कोकणात आहेत असे सेम कंडिशन असलेले. ओके ओके. हा तर ते आपल्याला हा, हा. मॉडिफाय करावे लागतील किंवा ट्रीट करावे लागतील, सो दॅट अशा प्रकार दिस टाइप ऑफ सीपेज कॅन बी अवॉइडेड and settlement of casing or piping should be avoided. So immediate treatment is required for such dams. ओके सर, ओके ओके. चालेल. थँक्यू सर, थँक्यू. Okay. जाधव, आपला प्रश्न विचारा. गुंजन जाधव, अनम्यूट करून प्रश्न विचारा. विवेकानंद Hello. तिडके. हा मॅडम, प्रश्न विचारा. मला सुर्वे सरांना एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. हा हा. सर, कंड्यूटच्या आजूबाजूला जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा प्रॉपर कॉम्पॅक्शन होत नाही आणि डिझाईनचा म्हणजे डिझाईनच्या अँगलनी बघितलं तर सर्क्युलर कंड्यूट जास्त इकॉनॉमिकल होतो, पण त्यावेळेस कन्स्ट्रक्शनच्या वेळेस मात्र कॉम्पॅक्शनला तिथे प्रॉब्लेम होऊन तिथे सीपेज होण्याची पॉसिबिलिटी असते. तर कुठल्या टाईपचं कंड्यूट डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने विचार केला तर जास्त चांगला होईल, सेफर साईडला? अतिशय चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युअली साइज ऑफ द कंड्यूट विल डिपेंड ऑन द डिस्चार्ज बेसिकली. आणि आपल्याला समजा कमी डिस्चार्ज असेल आणि पाईप कंड्यूट जर असेल तर पाईप कंड्यूटचे काही ऍडव्हान्टेज पण आहेत की जे आपण डायरेक्टली स्टील पाईप टाकू शकतो त्या ठिकाणी, किंवा रेडीमेड आरसीसी पाईप टाकू शकतो. जर जॉईंट आपण प्रॉपरली भरले तर प्री फॅब किंवा फॅक्टरी तयार झालेला प्रॉडक्ट असल्यामुळे सिपेजेसचे प्रॉब्लेम येणार नाहीत. परंतु डिस्चार्ज जर जास्त असेल तर वी मस्ट गो फॉर अ बॉक्स कॉन्ड्यूट, आणि वरती जर लोड जास्त असेल केसिंगचं तर आपण हायर डेप्थला आर्च टाईप बॉक्स कॉन्ड्यूट घेतो. सो इट विल डिपेंड ऑन द व्हॉट इज द केसिंग लोड अँड व्हॉट इज द डिस्चार्ज. पण आर्च टाईप कॉन्ड्यूट विथ आरसीसी विल बी द मोस्ट सेफेस्ट कॉन्ड्यूट. थँक्यू सर. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शनच्या वेळी अराउंड द कॉन्ड्यूट कॉम्पॅक्शन प्रॉपरली होईल याची काळजी घेणं तितकंच गरजेचं सुद्धा आहे. हो सर, थँक्यू सर. मनोज दोपचुले, आपण आपला प्रश्न विचारा. मनोज दोपचुले, मनोज दोपचुले, आपण प्रश्न विचारा अनम्यूट करून. आवाज येतोय सर? येस सर, येस सर, आवाज येतोय. तुम्ही प्रश्न विचारू शकता. सुर्वे सरांना मला विचारायचा प्रश्न. हा बोला. हा सर, मनोज डोकचोळे बोलतो, AEE सुलवाडे जामफळ. हा बोला. हा सर, तिवरे धरणाबद्दल अतिशय चांगली माहिती दिली सर आपण. तर सर्क्युलर कंडूटच्या ऐवजी आता बऱ्याच ठिकाणी सीडीओ कडनं रेक्टँग्युलर साईडचे कंडूट दिलेले जातात. म्हणजे आम्ही इथे एक लिफ्ट इरिगेशन स्कीम बेळगावला हे केली सर. तर रेक्टँग्युलर साईडचे कंडूट जर वापरले तर ते अधिक चांगलं राहणार नाही का? नाही, रेक्टँग्युलर साईजचं हरकत नाही ना काही. आता कसं आहे, तुमच्या लिफ्ट स्कीमला जो आहे तो कॉन्ड्यूट जो आहे इट इज ओनली फॉर द ऍक्सेस ऑफ द वॉटर. डॅम मध्ये काय होतं की वेन देर इज अ कॉन्ड्यूट देर आर टू टाइप्स ऑफ लोड. वन इज हायड्रॉलिक लोड जे त्याचं इंटरनल प्रेशरचं आहे, अँड द सेकंड इम्पॉर्टंट लोड इज ऑफ द केसिंग ऑन हार्टिंग. येस सर. तो सरचार्ज जो आहे कॉन्ड्यूटच्या टॉप वरचा, त्याचं जर सरचार्जचं लोड जास्त असेल देन वी कॅन गो फॉर द आर्च, सो दॅट इकॉनॉमिकल डिझाईन इज पॉसिबल. आणि आर्चचा दुसरा ऍडव्हान्टेज असा होतो की इफ यू नीड टू गो फॉर क्लिनिंग, सो मॅन हाईट इतकं जर आपल्याला आर्च देता आला तर आपल्याला क्लिनिंग साठी पण आत जाता येतं आणि त्याचा मेंटेनन्स प्रॉपरली करता येऊ शकतो आपल्याला. आता मेसनरी कंड्यूट हा विषयच नाही राहिला. आता वी हॅव टू गो फॉर द कॉन्क्रीट कंड्यूट. नाउ देर आर टू ऑप्शन. वन इज द बॉक्स टाइप और अनदर इज सेमी आर्च टाइप. बॉक्स किंवा सेमी आर्च. येस सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. राजन कुमार शाह, आपण प्रश्न विचारा. राजन कुमार शाह.
हॅलो, राजन कुमार शाह आवाज हा, येतोय, आवाज आपण येतोय? प्रश्न विचारा. येस आवाज येतोय का? येस, आवाज येतोय, आपण प्रश्न हा, विचारू ठीक शकता. आहे. मला प्रश्न नाही विचारता, थोडस ऍड करायचं आहे याच्यामध्ये. आता आपण जे 4 वक्त्यांचं ऐकलं आता, म्हणजे सुर्वे साहेब आहेत आपले, प्रवीण कोल्हे आहेत किंवा हिरे साहेब आहेत, तर हे सगळ्यांचं म्हणण्यामध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल की बाबा क्वालिटी ऍट द टाइम ऑफ कन्स्ट्रक्शनच जर आपण पूर्ण लक्ष दिलं तर पुढे हे कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. ऍज अ चीफ इंजिनियर क्वालिटी कंट्रोल माझंही तेच म्हणणं आहे. बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही साईटला जातो तेव्हा आमचं एक बेसिक म्हणणं असतं की ही जी नवीन आपली जनरेशन आहे आताची AWE, तर त्यांनी थोडंसं त्या डिझाईन नोट वाचल्या पाहिजे. थोडं डिझाईन नोट वाचण्यामध्ये लोकांचा थोडासा जरा आळस दिसतोय मला. तर डिझाईन नोट जर वाचला तर नक्की डिझाईनचा कन्सेप्ट काय आहे, म्हणजे कुठली गोष्ट जेव्हा आपण साईटला करतो तेव्हा ती का करायची हे जोपर्यंत आपल्या मनाला समजत नाही तोपर्यंत मग आपण ते मेकॅनिकल काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता स्टिलिंग बेसिन मध्ये जेव्हा आपण म्हटलो की बाबा ते अँकर बार पॅनलला लावलेत, तर ते का लावलेत हे जेव्हा आपण डिझाईन नोट वाचू की तो पॅनल अपलिफ्ट नाही झाला पाहिजे म्हणून तो अँकर बार लावलाय. तर अपलिफ्ट प्रेशर त्या डिझाईन नोट मध्ये काढलं असतं की समजा एक 40 टनाचं अपलिफ्ट प्रेशर त्या पॅनलला येत आहे, त्या डिझाईन मध्ये तुम्हाला असंही कळतं की त्या अँकर बारची कॅपॅसिटी समजा 8 टनच आहे, म्हणून मग ते 5 बार आलेत. असं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष खोलात जाता तेव्हाच तुम्हाला त्या अँकर बारचं महत्व आणि ते काम करताना तुम्ही त्या तत्परतेने काम करू शकाल. किंवा डॅम मध्ये गॅलरी आहे, तर गॅलरी का ठेवली बाबा हे जोपर्यंत आपण विचार करत नाही तेव्हा आपण मेकॅनिकली ते काम करत जातो. किंवा गॅलरीच्या डोक्याला वरती पोरस ड्रेन्स असतात, त्याचं पर्पज काय आहे? जे काही लिकेज समजा होते ते जर सेफली आपण गॅलरीमध्ये घेऊ नाही शकलो तर पाणी सगळं डाऊनस्ट्रीमला निघून जाणार. तर तो जोपर्यंत आपल्याला विचार येत नाही तोपर्यंत मग काय होतं की बऱ्याच वेळा त्या पोरस ड्रेन पूर्ण आपण व्यवस्थित करतो, पण गॅलरीमध्ये जिथे ओपन व्हायला पाहिजे तिथे स्लॅबला आपण होलच ठेवत नाही. तर ह्या हॅलो, आपला आवाज येत नाहीये. राजन कुमार शाह जी, आपला आवाज येत नाहीये. ऑडिओ डिस्कनेक्ट. ते अँकर बारच लोकांनी कमी टाकले. आपण अनम्यूट करून प्रश्न विचारा. मनीषा भोसले. मनीषा भोसले, आपण अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. हॅलो. हा, प्रश्न, आपला आवाज येतोय, हा. प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर. माझा प्रवीण कोल्हे सरांना क्वेश्चन आहे. हॅलो. हॅलो. हा, विचारा, प्रश्न विचारा. हा सर, नमस्ते. आम्ही म्हणजे आताच जॉईन झालेलो आहोत 2-3 वर्षापूर्वी. अजून आम्हाला साईटचा वगैरे अनुभव नाहीये, पण तरी म्हणजे इन फ्युचर आम्ही सध्या कोणते म्हणजे रेफरन्स म्हणून कोणते IS कोड किंवा कोणते मॅन्युअल वगैरे यूज करायला पाहिजे की पुन्हा असे प्रॉब्लेम्स येणार नाहीत, त्याच्याबद्दल थोडंसं गायडन्स. हॅलो. हॅलो. सर, आपण प्रश्नाला उत्तर देऊ शकता कोल्हे सर. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
दयानंद बागली, आपला प्रश्न विचारा. हॅलो, आपण प्रश्न विचारा. दयानंद बागली. हॅलो. प्रवीण कोल्हे सर थोड्याच वेळात जॉईन होतील. सर आता जॉईन झालेले आहेत. मनीषा पाटील मॅडम, आपला प्रश्न विचारा. सर आहेत, ऑनलाईन आहेत. हॅलो. हा बोला मॅडम, बोला, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते सर. हॅलो. विचारा, प्रश्न विचारा. सर ऑनलाईन आहेत, प्रश्न विचारा. ओके ओके. सर आम्ही आता नवीनच जॉईन आहोत 2-3 वर्षापूर्वी. तर आम्हाला अजून साईटचा वगैरे अनुभव नाहीये. पण तरी इन फ्युचर आम्ही म्हणजे कोणते रेफरन्स यूज केले पाहिजेत, कोणते मॅन्युअल्स किंवा एखादे IS कोड्स इन केस असे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. बोलले सर, आपल्याला प्रश्न विचारले मनीषा भोसले मॅडमनी. हॅलो. प्रवीण कोल्हे सर, आपल्याला प्रश्न ऐकू आलाय? कोल्हे सर. धन्यवाद. आपण सर्वजण जवळपास 2 तास या वेबिनारला अटेंड झालेला आहात. अनेकांनी विशेषतः फील्डवर काम करणाऱ्या लोकांनी आपले प्रश्न विचारलेले आहेत. मी पुनश्च सर्व स्पीकर्स आभार व्यक्त करतो. उद्याचा जो आपला विषय आहे तो कॅनॉल आणि LIS फेल्युअर्स असा आपण विषय घेतलेला आहे. तर आपण सर्वांनी निश्चित उद्याच्याही
वेबिनारला अटेंड व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आजचा वेबिनार संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.